जय बजरंग गोरसई बी और आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट के बीच में गोरसई बी टीम ने टॉस जीता है और पहले बैटिंग करने का निर्णय लिया है। आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ मैदानात दाखल झाला आणि टीमचा कॅप्टन आणि फरदीन काझी ही सलामीची जोडी मैदानामध्ये पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा गोरसई बी याकडून नाइट किंग आरसीसी पेट रातों के कातिल हे सर्व समर्थक या टीमच्या समर्थनासाठी, परंतु भिवंडीमध्ये ही स्पर्धा होते, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर ही स्पर्धा होते, त्याच्यामुळे इथे तेवढाच मोठा फॅन बेस गोरसई बी या टीमचा देखील असेल। 5 मिनिटांमध्ये सर्व लाईट सुरू होतील आणि त्याच्यानंतर लगेचच सामना सुरू केला जाईल। दोनों टीमों में कोई बदलाव नहीं किया गया है। जो टीमें सेमीफाइनल में खेली थी वही प्लेइंग 11 दोनों भी टीमों की है। जबरदस्त प्रदर्शन पूरे टूर्नामेंट में रहा है और अब इस आखिरी मैच में जीतकर इतिहास रचने का प्रयास दोनों भी टीमें करेंगी, लेकिन किसका सपना पूरा होगा ये कहना फिलहाल मुश्किल है। दोनों भी काफी संतुलित टीमें हैं। जहां तक ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स का सवाल है, गोरसई बी के पास करण अंबाला और फरदीन काजी है, दूसरी तरफ विश्वजीत ठाकुर और उस्मान पटेल जिन्होंने सेमीफाइनल मुकाबले में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था। दोनों भी ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स ने बल्लेबाजी कमाल की थी। दर्शकों का हुजूम उमड़ पड़ा है। जबरदस्त सपोर्ट महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2025 को, जहां देखो वहां दर्शक ही दर्शक है। आप सभी का हार्दिक स्वागत है और 70 स्पोर्ट्स यूट्यूब लाइव पर कई सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं। फाइनल मैच की अभी तक शुरुआत भी नहीं हुई है। हा सबस्क्राइबर मीटर 8,72,758 झालेले आहेत। 75,000 झाले, 8,75,000 झाले तर 7,500 रुपयाचं पारितोषिक 5 प्रेक्षकांना आहे आणि 8,80,000 झाले तर 9,500 रुपयाचं पारितोषिक 5 प्रेक्षकांना दिलं जाणार आहे। आणि 9 लाख झाले तर काय, तर त्याच्याविषयी देखील आता थोड्याच वेळात 1 ओव्हर नंतर मी चर्चा करेन आणि त्याचंही पारितोषिक तुमच्यापर्यंत जाहीर करेन। किती प्रेक्षकांना देणार आहोत याच्याविषयी ती चर्चा असेल। 60,000 प्रेक्षक फायनल मॅचचा पहिला बॉल टाकण्याच्या अगोदरच सध्या टेलिकास्ट वर जोडले गेलेले आहेत। 70 कॉन्करंट व्ह्यूवरशिप आपल्या बरोबर हे जोडलेले प्रेक्षक आणि पहा मैदानामध्ये किती गर्दी आहे। जिकडे नजर जाईल तिथे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक। आता मुंगीलाही शिरायला जागा नाहीये, एवढे प्रचंड मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत। फरदीन काझी सेट होतोय। हा क्रिकेटचा कुंभमेळा भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर नक्कीच हा दुसरा कुंभमेळा आहे। ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद, हा भरपूर मोठा प्रतिसाद दिलाय, तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। पहा जिकडे नजर जाईल प्रत्येक स्तरावरील हे प्रेक्षक, ही आपली महाराष्ट्राची संस्कृती पहा, टोपी घालून प्रेक्षक आलेले आहेत ते जोपासत असताना। कुणाल एक तरफ रातों के कातिल है तो दूसरी तरफ 24 घंटे के शिकारी है। मजा आएगा इस मैच में। फाइनल मुकाबला सलामी बल्लेबाज सूरज केने और उनके साथ फरदीन काजी। फरदीन स्ट्राइक लेने की तैयारी में और पहला ओवर लेकर ऑल इंडिया आइकॉन प्लेयर विश्वजीत ठाकुर तैयार होते हुए। हे पहा सर्व जे सबस्क्राइबर आहेत त्यांना 5-5 हजार रुपये स्क्रीनवर दाखवण्यात येत आहेत की आपण पेड केलेले आहेत, त्याच्यामुळे सबस्क्राइब करा। अगदी पारदर्शकपणा, मी मगाशी देखील उल्लेख केला होता, तारिफभाई सय्यद यांच्याबरोबर खेळपट्टी बनवणारे जे 2 मुलं होते त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पुढील त्यांनी उचललेली आहे। त्याच्यामुळे याच्यापासून तुम्ही अंदाज लावू शकता एकदम प्रामाणिकपणे काम केलं जातं। तुम्ही सबस्क्राइबर आहात, तुमचा देखील हक्क आहे आमच्याशी बोलण्याचा, आम्हाला प्रश्न विचारण्याचा, आणि तो हक्क तुम्ही ठेवता, म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सबस्क्राइब करताय 70 स्पोर्ट्सला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार। चर्चा आता फायनल मध्ये त्याची राहील, चर्चा क्रिकेटची होईल। कॉमेंट्री बॉक्स मध्ये सदाबहार आवाज, अजय घरत देखील जोडले जातील। सामना सुरू होईल, ग्रँड फिनाले। शार्पी लाईट वर ठेवायचे आहेत।
सामन्याला आता सुरुवात होते. ग्रँड फिनालेचा पहिला बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज सज्ज होतोय विश्वजित ठाकूर आणि फलंदाजीसाठी हरदीन फरदीन. पहिला बॉल उछाल लेती हुई गेंद, पीछा किया था फरदीन ने, गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए. गजब की गेंद थी ये विश्वजीत ठाकुर की. पहली गेंद डॉट. पहिला बॉल प्रचंड उसळी घेत सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल इथे टाकलाय. भन्नाट वेगाने बॉल गेल्या विकेट कीपरच्या हातात. 70,000 प्रेक्षक ऑनलाईन. पहिला बॉल पडायचा होता 60 होते, आता 70,000 झालेले आहेत. बाहर की तरफ लहराती हुई गेंद थी, बल्ला फेंक दिया था उस पर, लेकिन संपर्क नहीं बना पाए. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट. इस बार ड्राइव किया है, बढ़िया शॉट, लेकिन पीछे प्रोटेक्शन है डीप एक्स्ट्रा कवर पर. एक ही रन लेने का मौका. फाइनल मैच का पहला रन फरदीन काजी के बल्ले से. पहिली सिंगल आली आहे फरदीन काझी याच्या खात्यामध्ये. ती सिंगल फरदीन काझी या मॅच मध्ये नक्कीच चांगला खेळ करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो उस्मानची बॅट तळपलेली पाहायला मिळाली. विश्वजित ठाकूरने देखील महत्वाच्या वेळेला खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. आणि आता 74,000 व त्यापेक्षा जास्त प्रेक्षक आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. झपाट्याने त्याच्यामध्ये वाढ होते. 1 लाखाचा आकडा पार करेल का? इस बार हवा में खेला है, पीछे फील्डर, और कोई गलती नहीं. पहली सफलता तीसरी गेंद पर विश्वजीत ठाकुर के खाते में. सूरज के ने 0 का चश्मा पहनकर पेविलियन में लौटते हुए. कॅप्टन आउट होतोय. विकेट मोठी आहे. विश्वजित ठाकूर सूरज केने इन्फॉर्म बॅटर असतो नेहमीच. गोरसे बीचा विचार केला तर आणि त्याला धक्का दिलाय विश्वजित ठाकूरने. रायगडचा हार्दिक पंड्या या टोपण नावाने त्या खेळाडूची ओळख आहे आणि त्याने महत्वाची विकेट या मॅच मध्ये घेतली आहे. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए गोरसे बी टीम. यहां पर देखिए ऑन द राइज खेला था, सिर आसमान में, गेंद आसमान में, फील्डर गेंद के नीचे, वहां पर डीप मिड ऑफ पर. बहुत ही अच्छा कैच, तेजस थे वहां पर, कोई गलती नहीं की उन्होंने. पहली सफलता पहले ही ओवर में. निराशाजनक शुरुआत पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसे बी के लिए. 77,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. नुकतीच पहिली विकेट गमावलेली आहे. 1 लाख को करंट व्ह्यूवरशिप येईल का हे पाहायचंय. 8,74,75,000 कंप्लीट झालेले आहेत. 8,75,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यामुळे पुढील 5 लक्की विजेते आहेत त्यांना 7,500 7,500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 7,500 रुपयाचं पारितोषिक. 5 भाग्यवान सबस्क्रायबर. या ओव्हर नंतर त्याची लिस्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पहिले षटक सुरू आहे. 1 अशी परिस्थिती सध्या तरी पैरामाउंट आरएमसी गोरसे बीची. पहली गेंद पर आक्रमण करने का प्रयास किया वहां पर सूरज केने ने, लेकिन मिस टाइम कर बैठे अपना स्ट्रोक और आउट होकर पेविलियन में लौटे हैं. अब बायत के बल्लेबाज संदेश केने मैदान में पहुंचे हैं. शुरुआत जरूर खराब रही है गोरसे बी की, लेकिन पलटवार करने में ज्यादा वक्त नहीं लगाती है ये टीम. विश्वजीत अच्छे रिदम में नजर आते हुए पहली गेंद से इस फाइनल मैच में. खचाखच भरे हुए स्टैंड्स. अब बैठने के लिए दर्शकों के लिए यहाँ पर जगह नहीं बची है, इतने दर्शक मौजूद है. आप सभी का हार्दिक स्वागत है. संदेश खेलने के लिए तैयार. और फुल टॉस, लेकिन गति में बीट हुए. हवा में चकमा खा बैठे वहां पर. कमजोर गेंद जरूर थी, लेकिन फायदा नहीं उठा पाए. कोई रन नहीं. हो चांगली गोलंदाजी इथे विश्वजित ठाकूरचे. हवेतच बीट केले पूर्णपणे फलंदाजाला. फुलर लेनचा बॉल होता विकेट कीपर कडून देखील उस्मान कडून निसटला, तरी देखील धाव इथे घेण्यात आलेली नाहीये. येतो डॉट बॉल. और अब दर्शक जो है हमारे साथ ऑनलाइन वो 80,000 है इस समय. आप सभी का हार्दिक स्वागत है और जरूर सब्सक्राइब कीजिएगा 7070 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल को. विश्वजीत को रुकना पड़ा है, विकेट कीपर तैयार नहीं थे. फील्डर शॉट थर्ड मैन की दिशा में खास तौर पर अपने जूते के लेस को ठीक करते हुए. कुणाल, दोनों टीमों की हम बात करें तो गोरसे बी पहले संस्करण की विजेता है, दूसरी बार फाइनल खेल रही है, और आरसीसी पेट पहली बार फाइनल में पहुंची है. हवा में है, लेकिन बढ़िया शॉट इनफील्ड को क्लियर करते हुए. शानदार लॉफ्टेड स्क्वायर कट. 4 रन. चांगला स्क्वेअर कट आणि विशेष म्हणजे बरोबर शॉर्ट बॉलचा वापर केला. पेसचा वापर इथे करत असताना बेबी को पेस पसंत आहे. इथे संदेशला तोच पेस आवडला आणि त्याने बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा गोरसेचा समर्थक नन्ना मुन्ना, आणि तो देखील चांगला खुश आहे. 4 धावा मिळताना दिसतात. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5 धावा. बैकफुट पर चले गए थे और जानबूझकर हवा में खेला था, नीचे रखने की कोशिश नहीं थी. इनफील्ड को क्लियर करते हुए फाइनल मैच की पहली बाउंड्री प्राप्त की है संदेश केने ने. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट.
और इस बार पीछे रखा था, बैक ऑफ लेंथ पुल करना चाहते थे, पूरी तरह से बीट हुए। अच्छा उछाल प्राप्त करते हुए विश्वजीत, डॉट बॉल और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ गुरसई बी का स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पर। 84,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा। 84,000 को करंट व्ह्यूअरशिप, शॉर्ट बॉलचा चांगला वापर, सरळ गेल्या विकेट कीपरच्या हातात। पहिले षटक संपले पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5-1 आणि आता पुढील 5 भाग्यवान विजेते आम्ही तुमच्या स्क्रीनवर घेऊन येतोय। 7,500 रुपयाचं पारितोषिक या भाग्यवान विजेत्यांना मिळेल। फॉर्म नंबर आहे 42 से 46 युवराज गांधी, त्याच्यानंतर दीपेश राजेश वेखंडे, त्याच्यानंतर आहे निजामुद्दीन कुंगळे आणि त्यानंतर सुशील लोखंडे आणि आर्यन यांचे हे मोबाईल नंबर आहेत। यांना प्रत्येकी 7,500 रुपये 7070 स्पोर्ट्स कडून यूपीआय द्वारे, जीपे, फोन पे द्वारे लगेच ट्रांसफर केले जातील। धन वर्षा होती हुई आज फाइनल डे में दर्शकों के ऊपर 7070 स्पोर्ट्स की ओर से। लेकिन फाइनल मैच में शुरुआत बहुत ही बेहतरीन विश्वजीत ठाकुर द्वारा देखने को मिली है। पहला ओवर पावर प्ले का समाप्त हो चुका है, अब पावर प्ले का दूसरा और आखिरी ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए अरबाज शेख। बल्लेबाजी में हम देखें तो संदेश केने और फरदीन की जोड़ी इस समय क्रीज पर है। सूरज केने आउट हो चुके हैं, भावेश पवार, पवन केने का आना बाकी है, मेघनाथ केने, राहुल केने, किशोर मुकादम। काफी लंबी बल्लेबाजी है पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी के पास, लेकिन दूसरी तरफ जो गेंदबाजी है वो काफी धारदार है आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट के पास। विश्वजीत ठाकुर, बंटी जोशी, अरबाज, जीशान, शहबाज जैसे गेंदबाज इस टीम के पास है। अरबाज की पहली गेंद नीचे रहती हुई गेंद बॉटम एज बाउंस पर चली गई है विकेट कीपर के पास। चांगला वेग पाहायला मला अरबाज कडून। पडल्यानंतर खाली राहिलाय आणि हा सबस्क्रायबर मीटर 8,76,000 झालेले आहेत, 500 आणखीन वाढलेले आहेत। चला 8,80,000 झाले तर जे 5 भाग्यवान विजेते आहेत त्यांच्यासाठी 9,500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। 9,500 विदाउट टीडीएस। डॉट बॉल के साथ शुरुआत की है अरबाज शेख ने, सामना करते हुए अगली गेंद का फरदीन काजी। इस बार फुलर लेंथ ड्राइव किया है और फील्डिंग के मुताबिक गेंदबाजी, डीप एक्स्ट्रा कवर रखा गया है, जानबूझकर वहां पर गेंदबाजी करने का प्रयास भी हो रहा है। सिंगल, चांगली गोलंदाजी। 6 धावा कंप्लीट झाल्या। 6 1 अशी परिस्थिती पहा। प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, जिकडे नजर जाईल तिथे प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक, काही महिला भगिनी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी, लहान मुलं, चिमुकली मुलं इथे आलेले आहेत। आणि पहा जिथे जागा आहे तिथे तिथे प्रेक्षक बसतायत, कोणी उभं राहून सामना पाहत आहे। प्रचंड उत्साह प्रेक्षकांमध्ये या 6 रात्रीमध्ये पाहायला मिळाला। वरुण एस पाटील साहेबांचं हे आयोजन आहे, कोणगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। थोड़ी शांत, थोड़ी धीमी शुरुआत जरूर है गोरसई बी की। एंगल चेंज किया है बायत के बैट्समैन के लिए अरबाज ने राउंड द विकेट से। फुल टॉस इस बार स्क्वायर लेग के ऊपर से निकाल दिया है, गोली की रफ्तार से गेंद मैदान के बाहर। 4 रन। कडक लॅप शॉट, जसा बॉल पायावर फुल टॉस सापडला त्याला लॅप करत असताना बंदुकीतून निघालेली गोळी आणि बॅट मधून निघालेला हा चौकार या 4 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते। धावा वाढतात, धावा झाल्यात आता 10। देखिए मेगा स्क्रीन के सामने जो बच्चे बैठे हुए हैं, आपसे रिक्वेस्ट है आपको वहां से उतरना है, नीचे बैठना है आपको। मेगा स्क्रीन के सामने कुछ बच्चे बैठे हुए हैं, खड़े हुए हैं, आपसे रिक्वेस्ट है वहां से आपको हटना है प्लीज। थैंक यू। 2 चौके लगा चुके हैं संदेश, एक और हो सकता है। अक्रॉस द लाइन खेल दिया है, फील्डर दूर दूर पैर से रोकने का प्रयास, जबरदस्त कोशिश, रोकने में कामयाब भी हुए हैं। इस बार मिलेंगे 2 रन। चांगली फील्डिंग, जशास तसं प्रत्युत्तर। वाह, काय क्षेत्ररक्षण, काय डान्स, सगळ्या काही गोष्टी इथे पाहायला मिळतात। परत एक वेळा आडव्या बॅटने हा ऑन साइडला दिशा देणारा फटका होता, पायाने बॉल थांबवला, अक्षरशः फुटबॉल चे स्किल इथे दाखवले आणि धावा वाचवल्या। हा जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय प्रतीक साऊंड अँड सिस्टीमच्या माध्यमातून कोणगाव, प्रतीक आपलं देखील मनपूर्वक आभार। टीमची धावसंख्या 12, 12 धावा, 1 फलंदाज बाद। अच्छे टच में है संदेश केने, अंदर की तरफ लेकर आए हैं, इस बार लाइन को मिस किया, पैर पर जरूर टकराई, थोड़ा सा शफल हो चुके थे और
लेग बाइस का इशारा करते हुए अंपायर। अतिरिक्त रन, स्कोर आगे बढ़ता हुआ इस सिंगल के चलते 13 रन 1 विकेट के नुकसान पर। रुपेश मंडप डेकोरेटर्स अँड लाईट्स या ज्या लाईट्स लावलेल्या आहेत 2023च्या लाईट्स आणि 2024-25च्या लाईट्स याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे ही क्रीडा नगरी अक्षरशः असं वाटतं की कुठेतरी फ्लड लाईट्स मध्ये नाही तर सकाळी ही स्पर्धा सुरू आहे की काय. त्यांचे मनपूर्वक आभार. 88,000 को करंट व्ह्यूवरशिप सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत सर्व प्रेक्षक, त्यांचे मनपूर्वक आभार. प्रतीक मात्रे यांचा प्रतीक साऊंड सिस्टीम आपलं देखील मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार. अरबाज ओवर द विकेट. इस बार जगह मिली है, हाथ खोले हैं फरदीन ने, लाजवाब स्क्वायर ड्राइव, 4 रन. आक्रमक फरदीन, हर दिन फरदीन, काय का तो स्क्वेअर ड्राइव्ह होता, लाजवाब. मागचा पाय वाकवत असताना हात उघडण्याची संधी मिळाली आणि जसा हात उघडला तसा बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. जल्लोष करतायत घोरसईचे समर्थक. येत आहेत धावा 4 आणि जो आमची मेन स्क्रीन आहे तिथे काही प्रेक्षक बसलेले, त्यांना विनंती करतोय, प्रेक्षक मायबाप कळकळीची विनंती आहे, प्लीज वारंवार सांगायला लावू नका. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 17 धावा, 17, 8,78,000. चला 2,000 राहिलेले आहेत. लवकर सबस्क्राईब करा. 9,500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल 5 प्रेक्षकांना. 9,500 रुपयाचं पारितोषिक. 8,80,000 झाले तर, 9 लाख झाले तर अजूनही पारितोषिक आहेत. त्याच्यामुळे झपाट्याने सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. दर्शक दीवाने हो रहे हैं इस समय कोनगांव के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर. कमाल का माहौल है, अद्भुत माहौल है यहाँ पर. इलेक्ट्रीफाइंग एटमॉस्फेयर, उत्तेजक वातावरण. 2 ओवर में 17 रन. एक खिलाड़ी जरूर आउट हुए हैं. अर्ली ब्रेक थ्रू दिलाया विश्वजीत ठाकुर ने और विश्वजीत ठाकुर को कंटिन्यू रखा गया है कप्तान सोहेल शेख द्वारा. 7-7 ओवर का ये फाइनल मुकाबला. ठाकुर स्विंग एंड मिस, अच्छी गेंद थी. ऑफ स्टंप के काफी करीब से गेंद गुजरी है. विकेट कीपर के पास बाल बच गए इस दफा संदेश केने. चांगला बॉल विश्वजीत ठाकूरचा. भन्नाट वेग आहे विश्वजीत ठाकूरकडे. रिदम चांगली असते. लेदर क्रिकेट चांगला खेळलाय. महाराष्ट्राचा स्पीड स्टार कोण हा प्रश्न ज्या वेळेला MCA महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून विचारण्यात आला होता त्यावेळेला सगळ्यात वेगवान बॉल याच गोलंदाजाने टाकला होता, तो लेदरचा होता. त्याच्यामुळे विश्वजीत ठाकूरची एक वेगळीच ओळख आहे. JPL या नावाने त्याला ओळखलं जातं. एक और बढ़िया गेंद. इस बार बल्ले का किनारा लगा है, विकेट कीपर से रुकी नहीं. उस्मान खुद एक बार फिर से गेंद पर जाते हुए शॉट फाइनली की दिशा में जाकर रोका उन्होंने. तब तक 1 रन लेने का मौका संदेश केने के पास. धार नजर आ रही है विश्वजीत ठाकुर की गेंदबाजी में. पिछले मैच में भी हालांकि पहला ओवर अच्छा रहा था, दूसरे ओवर में जरूर थोड़े से खर्चीले रहे थे, लेकिन इस फाइनल मैच में अभी तक बढ़िया नियंत्रित गेंदबाजी विश्वजीत ठाकुर द्वारा, जिसके लिए वे जाने जाते हैं. आणि अजय मागील 3 ओव्हरची जर कहाणी पाहिली ना तर पहिल्या 2 बॉलवर एक पॅटर्न आहे 0-1 0-1 0-1. तिन्ही गोलंदाजांनी पहिल्या ओव्हरचे जे बॉल टाकलेले आहेत पहिले 2, पहिला ओव्हर, दुसरा ओव्हर, तिसरा ओव्हर 0-1 पहिला डॉटर्स टाकला, त्याच्यानंतर सिंगलच आली आहे. हा पॅटर्न आणि हे पॅटर्न आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं अल्पेश गायकवाड किंग स्कोरर यांच्या माध्यमातून. एक और जबरदस्त गेंद, चढ़ में रखी हुई गेंद थी. छोटी बैकलिप का इस्तेमाल करने पर मजबूर किया फरदीन काजी को. हल्के हाथों से खेलकर सिंगल लेते हुए फरदीन गेंद के मेरिट पर बहुत अच्छा खेलते हैं और जब जरूरत पड़ती है तो इम्प्रोवाइज स्ट्रोक्स भी जबरदस्त तरीके से खेलते हैं. सिंगल के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन 1 विकेट के नुकसान पर. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई इस महामुकाबले में पैरामाउंट RMC इंफ्रा गोरसई बी. एक सबस्क्रायबर ज्याला नुकतंच पारितोषिक लागले तो तर ग्राउंडवरच आहे, त्यांनी तर लगेच स्टेजवर यायचंय. इथेच लगेच तुम्हाला ते ट्रान्सफर केले जातील. तुम्ही जिंकलेले पारितोषिक. विश्वजीत पुन्हा एकदा तयार. बढ़िया गेंद. इस बार जल्दी खेल बैठे थे. अक्रॉस द लाइन खेलना मुश्किल है विश्वजीत के विरुद्ध, खासतौर पर जब गेंद को गुड लेन पर रखते या फिर थोड़ा सा फुलर लेन पर रखते हैं. लेग बाइट्स के जरिए सिंगल आता हुआ. 90,000 प्रेक्षक ऑनलाईन सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. को करंट व्ह्यूवरशिप 90,000. 90,000 प्रेक्षक सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलाच रेकॉर्ड मागच्या वर्षीचा आपण आता तोडत चाललेलो आहोत 70-70 स्पोर्ट्सवर. त्याच्यामुळे या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. कधीही ग्रामीण धमाका बिग बॅश लीग येते, सगळेच जण वाट पाहत होते. इस बार ज्यादा पटका था और काफी ऑफ स्टंप के बाहर जाने दिया. वाइड है, अतिरिक्त रन मिलेगा. देखिए स्क्रीन के सामने जो दर्शक है
उनसे रिक्वेस्ट है आप आता कोणी तिथे बसू नका. विश्वजीत ठाकुर का ये ओवर अभी तक बहुत ही जबरदस्त घटा है. इस बार फ्लिक किया गेंद हवा में, फील्डर है पीछे, दो खिलाड़ी प्रयासरत. ओहो, कैच नहीं कर पाए हैं. कॉलिंग का अभाव था. कैच ड्रॉप. जीवनदान मिळता हुआ फरदीन को, साथ में 2 रन. 2 धावा मिळतील आणि विशेष म्हणजे जीवदानाने आणखीन एक धाव. ही चपळता आहे फरदीनची. लगेच तिसरी धाव त्याने कंप्लीट केलेली आहे. विश्वजीत ठाकूर आणि इतर सर्व खेळाडूंवर दबाव इथे दिसतोय. 3 धावा ऍड होतील. गोरसई पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या टीमच्या खात्यात. डीप मिड विकेट से खिलाड़ी आए थे. डीप स्क्वायर लेग के फील्डर भी प्रयासरत थे. अच्छा मौका था ये. 92,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. 1 लाखचा आकडा ग्रामीण क्रिकेटमध्ये होईल का हा प्रश्न आहे आणि नक्की त्या प्रश्नाचं उत्तर हे प्रेक्षक मायबाप देतील. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहत आहेत. 92,000 प्रेक्षक ऑनलाईन आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि 7,79,300 सबस्क्रायबर झालेत. चला 80चा आकडा झाला. 7,500. ठाकुर, ये गेंद इस बार बोल्ड कर दिया. विकेट का पतन होता हुआ विश्वजीत ठाकुर के खाते में दूसरी सफलता. विकेट येते आणि विश्वजीत निराशा अगदी स्पष्ट करतोय. 3 धावा तिथे खर्च झाल्या. त्याच्यानंतर फलंदाज आउट होतोय. संदेश केने महत्वाचा धक्का दिलाय विश्वजीत ठाकूरने. मोठी विकेट. आता पाहूयात पुढचा फलंदाज कोण येतोय. पवन आलाय. A1 पवन आलाय. आणखीन एक मातब्बर खेळाडू या टीमचा ज्याचं नाव आहे पवन. A1 पवन मैदानामध्ये फलंदाजीसाठी. A1 गोलंदाजी विश्वजीत ठाकूरची आपल्याला पाहायला मिळाली. और अब A1 पवन मैदान में पहुंचे हैं. विश्वजीत ठाकुर ने सिर्फ 11 रन दिए 2 ओवर्स में, 2 विकेट चटकाए. ये पिछला विकेट संदेश केने बोल्ड आउट हुए. 94,000 प्रेक्षक आनंद घेत आहेत ऑनलाईन या स्पर्धेचा. को करंट व्ह्यूअरशिप 70 स्पोर्ट्स वर 94,000. 1 लाखाचा आकडा कंप्लीट होईल का मित्रांनो. आणखीन एक स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये होते. या स्पर्धेचं नाव आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. तिथे एक सामना पाहणाऱ्या लोकांची संख्या होती, प्रेक्षकांची संख्या होती 1,28,500. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये जर 1 लाखाचा पल्ला आपण कंप्लीट केला ऑनलाईन व्ह्यूअरचा तर हा सगळ्यात मोठा रेकॉर्ड नक्की ठरू शकतो भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आतापर्यंत असं कधीच झालेलं नाहीये की ग्रामीण क्रिकेटचा सामना 1 लाख प्रेक्षकांनी पाहिलाय. त्याच्यामुळे भरपूर मोठी संख्येने प्रेक्षक जोडले जातात. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आणि त्यांचं स्वागत आहे. 3 ओव्हर संपलेत. नाव बॅक टू क्रिकेट. धावा झालेल्या 24-24. लॉस ऑफ 2 विकेट. और अब टेप बॉल ओवर. गेंदबाजी के लिए बंटी जोशी. जोरदार प्रहार बैकफुट से निकाला है गेंद को. स्वीपर कवर में फील्डर मौजूद है. अच्छा क्षेत्र रक्षण. ओहो, थ्रो थोड़ा सा खराब है. विकेट कीपर के लिए रोकना मुश्किल. बैकअप भी खराब. वहां पर गलती पर गलती. भागम भाग चल रही है मैदान में. गेंद बाउंड्री के करीब, पैर से रोका है अब. और कितने रन्स लिए हैं बल्लेबाजों ने. 4 रन. फरदीन आहे तो. फरदीन आहे. त्याला थोडीशी जरी संधी दिली तुम्ही तर तो एवढा लवचिक आहे. तो कधीही या 4 धावा धावू शकतो आणि हे आपण गुजरातमध्ये पाहिलंय. त्याने कशा पद्धतीने 4 धावा धावल्या होत्या आणि तो कसा क्वालिफाय करून गेला होता त्याच्या टीमला. त्याच्यामुळे त्याच्यासाठी हा एवढा वेळ भरपूर झाला. गुजरातमध्ये तर याच्यापेक्षा कमी वेळ होता. जसा बॉल निसटला फरदीनने 4 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि 4 धावा फरदीन काझीच्या खात्यात. फरदीन है या फरारी. 95,000 सध्या प्रेक्षक जोडले गेले. 5,000 प्रेक्षक अजून जोडले गेले तर 1 लाखाचा रेकॉर्ड ग्रामीण क्रिकेटचा पहिला सामना इथे ठरू शकतो. फायनल सामना वरुण एस पाटील साहेब यांचं हे आयोजन आहे. चौथे ओवर की अभी शुरुआत हुई है. सेमीफाइनल मुकाबले में टेप बॉल ओवर कमाल का डाला था. पाण्याची मागणी होते. लाईट बंद झालेल्या त्या लाईट चालू होतील आणि लगेच सामना सुरू होईल.
6,000 व्यूवर्स इस समय हमारे साथ जुड़े हुए हैं। 70 स्पोर्ट्स पर आप सभी का हार्दिक स्वागत है। ये महामुकाबला है, फाइनल मैच है। छोटी मोटी लड़ाइयां खत्म हो चुकी है और अब महायुद्ध प्रारंभ हो चुका है। पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा गोडसे बी बनाम आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेठ। 14 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये पाहिली आणि जर 15 लाख व्ह्यूवरशिप एका दिवसामध्ये मिळाली तर नक्कीच मित्रांनो भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये असं काही घडेल की एकाच दिवसामध्ये एवढी व्ह्यूवरशिप आणि सगळ्यात जास्त व्ह्यूवरशिप लाभलेली स्पर्धा म्हणजेच वरुण एस पाटील साहेबांची महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग ठरेल। 1 लाख को करंट व्ह्यूवरशिपचा आकडा देखील आपण कंप्लीट करू शकतो आणि आपण पाहिले की थोड्याच वेळा अगोदर प्रशांतजी खानावकर यांचे ते आगमन झालं होतं। रायगड टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष त्याचबरोबर राकेशजी गायकवाड रायगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष यांचेही मनपूर्वक आभार। ते देखील स्पर्धा पाहत आहेत, शुभेच्छा दिल्यात त्यांनी आयोजनाला, तारीफ सय्यद यांना। म्हणजे प्रत्येक संघटनेच्या माध्यमातून हे क्रिकेट पाहिलं जातं। काल ठाणे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मेघनाथजी गोंधळे ते उपस्थित होते। कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब हे देखील सातत्याने स्पर्धेवर नजर ठेवून आहेत, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये हा एक वेगळा फॉर्मॅट आहे। प्रत्येक जिल्ह्याची संघटना आहे, ग्रामीण क्रिकेट तिथे तिथे खेळलं जातं, तिथून जे अध्यक्ष आहेत ते सातत्याने आनंद घेतात। हे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, आयोजक आहेत वरुण एस पाटील साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर महेशजी पाटील, विजयजी मात्रे आणि इतर सर्व यांचे कार्यकर्ते यांनी खऱ्या अर्थाने भरपूर मेहनत घेऊन ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे। एक टॉवर सध्या बंद झालेला आहे फ्लड लाईटचा, त्याच्यामुळे सामना थांबलाय। थोड्याच वेळात तो सुरू होईल आणि सामन्याला परत एक वेळा आपण सुरुवात करू। मला असं वाटतंय पुरेसा प्रकाश आहे, त्यामुळे जर अंपायर आणि खेळाडू जर एकमेकांची चर्चा करून सामना सुरू करू शकत असाल तर खेळू शकता। एवढाही काही कमी प्रकाश नाही आणि हो झालेली आहे लाईट चालू। पहा, आपण कोणतेही काम जर चांगलं करत गेलो ना तर नक्कीच देव देखील आपली साथ देतो। आज विनर आहे मगाशी सबस्क्रायबर जे नाव आपलं निघालं होतं त्याला ती टी शर्ट दिली जाते, तो टी शर्टचा भाग्यवान विजेता होता, तो ग्राउंडवरच होता आणि पहा ऑन दी स्पॉट रिझल्ट। टॉवरच्या इथे जे चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहात, त्यामुळे सगळ्यांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक आभार। स्वतःची काळजी आपण स्वतः घ्या। खेल की एक बार फिर से शुरुआत होती हुई बंटी के सामने इस समय फरदीन काजी। ऑफ स्टंप के बाहर खेलने का प्रयास जरूर था लेकिन काफी तेज निकली थी गेंद, बहुत दूर से बल्ला चलाया था फरदीन ने। टेप बॉल का अच्छा इस्तेमाल किया है गेंदबाजी में बंटी जोशी ने। हो, मागचं षटक ज्यावेळेला आपण पाहिलं ते तर निर्धाव त्याने टाकलं होतं। टेप बॉलचं षटक यावेळेला पहिल्या सेमीफायनल मध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी आला होता। 8,80,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। फुल टॉस होता, मागे खेळण्याचा प्रयत्न आहे, डीप मध्ये फिल्डर धावतायत लॉंग रेग रिजन मध्ये, तोपर्यंत दुसरी धाव देखील मिळताना दिसेल फरदीन काजीला। 2 धावा ऍड होतील। पूरा लाभ नहीं उठा पाए इस दफा, ठीक तरह से वो टाइम भी नहीं कर पाए थे और फील्डर को बीट नहीं कर पाए डीप में। खासतौर पर 4 रन मिल सकते थे, कमजोर गेंद थी ये लेकिन फिर भी 2 रन तो मिले हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन 2 विकेटों के नुकसान पर। पैरामाउंट आरएमसी इन्फ्रा गोडसे बी टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेठ के विरुद्ध इस फाइनल मैच में। 8,80,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि 5 भाग्यवान विजेत्या सबस्क्रायबरला आता इथून पुढे 9,500 रुपये दिले जाणार आहेत। 9,500 5 सबस्क्रायबर भाग्यवान विजेते, त्यांना या ओव्हर नंतर तो ड्रॉ होईल आणि मग त्याची कहाणी सांगू तुमच्यापर्यंत। बंटी ओवर द विकेट, इस बार कट किया है, ओहो हो, शॉट थर्ड मैन पर मिसफील्ड और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। स्क्वेअर कटचा प्रयत्न आहे, हा टेप बॉल आहे, हा टेप बॉल थांबत नाही आणि पहा तो आकडा कंप्लीट झालेला आहे। 8,80,000 सबस्क्रायबर 70 स्पोर्ट्सचे आणि त्यामुळे 5 भाग्यवान विजेत्यांना दिले जाणार आहेत 9,500 रुपये। आता मित्रांनो आणखीन एक पुढची अनाउन्समेंट लक्षात घ्या। 8,80,000 झालेत, 9 लाख जर कंप्लीट झाले, 9 लाख जर कंप्लीट झाले तर एक भाग्यवान विजेता त्याला 50,000 रुपयाचं पारितोषिक
आणि त्याच्यानंतर दुसरा भाग्यवान विजेता आहे त्याला 25,000 रुपयाचं पारितोषिक 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून दिलं जाईल. त्याच्यामुळे फटाफट सबस्क्राइब करा 70-70 स्पोर्ट्सला. क्या बात है. फ्लिक किया है गेंद हवा में जरूर, लेकिन फील्डर काफी दूर है. कैलकुलेटेड रिस्क लिया था इस दफा फरदीन ने. बहुत ही तेज विकेटों के बीच में 2 रन पूरे. ये ओवर काफी अच्छा घटा है अभी तक गोरसई बी के लिए. 2 चौके लग चुके हैं इस ओवर में और 2 बार डबल्स, यानी कि 12 रन आ चुके हैं बंटी जोशी के इस ओवर में. पिछले मैच में सेमीफाइनल में मेडन डाला था, विकेट मेडन, लेकिन इस मैच में देखिए महंगे साबित होते हुए 12 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे फरदीन काझीची बॅट बोलली या मॅच मध्ये. खूप चांगला खेळ त्याने दाखवलाय. टेप बॉलची मागणी होते कारण एक बॉल अजूनही शिल्लक आहे. आणि जसं हे टेप बॉलचं षटक संपेल त्याच्यानंतर गिव्ह अवे वर आपण एक नजर टाकणार आहोत. 5 भाग्यवान विजेते आहेत, 8,80,000 झालेले आहेत. त्याच्यामुळे 9,500 रुपये त्या 5 भाग्यवान प्रेक्षकांना दिले जाणार आहेत. 9,500. कुणाल यहां से आणि ज्या वेळेला 9 लाख होतील अजय, 20,000 जर अजून वाढले याच मॅच मध्ये, 9 लाख जर सबस्क्रायबर 70-70 स्पोर्ट्सचे झाले तर एक भाग्यवान विजेता त्याला 50,000 रुपये आणि दुसरा भाग्यवान विजेता असेल त्याला 25,000 रुपये असं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. शेवटचा बॉल आहे टेप बॉलचा. टीमची धावसंख्या 36. क्या सोच होगी बल्लेबाजों की. इस ओवर के बाद 3 ओवर्स का खेल बचेगा. विकेट हाथ में है, 8 विकेट्स बचे हुए हैं. फरदीन है क्रीज पर और काफी शानदार बैटिंग करते हुए. इस बार बैकफुट पर जाकर कट कर दिया है. खूबसूरत स्ट्रोक, बैकफुट पॉइंट बाउंड्री के बाहर. एक और चौका. लाजवाब, नेत्र दीपक, फ्लेक्झिबल फरदीन. हा बॉल द्यायचा आहे लगेचच मैदानाच्या आतमध्ये. तो जो टेप बॉल आहे तो टेप बॉल लगेच पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. टेप बॉल आपल्याजवळ कलेक्ट करा अंपायर. आणि आता या टेप बॉलचं षटक इथे संपलेलं आहे. अंपायर तो बॉल तुमच्या जवळच ठेवा. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. स्कोर बोर्डवर एक नजर टाकू. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा झालेल्या आहेत पॅरामाउंट गोरसई बच्या. 40 रन. आणि आता आपण परत एक वेळा ड्रॉ करणार आहोत कारण 8,80,000 झालेले आहेत. जे बोललोय तसं चालणार. 8,80,000 झालेत. ड्रॉ मध्ये 5 प्रेक्षक येतील. भाग्यवान विजेत्यांनी त्यांना 9,500 रुपयाचं पारितोषिक दिले जातील. आणि हे प्रेक्षक आहेत शुभम राजेंद्र उतेकर 9,838. त्याच्यानंतर चिराग माची 12,307. त्यानंतर 15,139 रोहिन उंबरसाडा. त्याच्यानंतर आहे अमित भारने 23,444. 23,761. प्रसाद गणेश सातवी. या सगळ्यांना 9,500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे 70-70 स्पोर्ट्स कडून. आता पुढचा टप्पा काय आहे प्रेक्षकांना ऐकून घ्या. जर 9 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले 70-70 स्पोर्ट्सचे तर एक भाग्यवान विजेता त्याला 50,000 दिले जातील आणि दुसरा भाग्यवान विजेता त्याला 25,000 दिले जातील. मग काय मैदानात असाल तरी सबस्क्राइब करा 70-70 स्पोर्ट्सला. तुमचं नाव आलं तर तुम्हाला 50,000 रुपये देखील भेटू शकतात. चला लगेच सबस्क्राइब करा 70-70 स्पोर्ट्सला. नाव बॅक टू क्रिकेट. 4 ओव्हर संपलेत. धावा झाल्या 40. पॅरामाउंट आरएमसी गोरसई बी. फरदीन काजी बहुत ही शानदार बैटिंग करते हुए 26 पर इस समय 13 गेंदों का मात्र सामना किया है. 200 का उनका स्ट्राइक रेट है. पवन केने ने अभी तक कोई गेंद नहीं खेली है. अब स्ट्राइक पवन केने के पास है. ओवर नंबर 5 का खेल शुरू होता हुआ. गेंदबाजी में बदलाव. जीशान शेख के हाथ में गेंद. लेफ्ट आर्मर अटैक पर. पहिला बॉल खेचलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट. 6 1 पवनच्या बॅट मधून घणाघाती हमला. षटकार. महामुकाबले में भव्य स्वागत होता हुआ जीशान का. धीमी गति की गेंद थी. आने दिया गेंद को, थोड़ा सा वेट किया, पहले इंतजार किया, फिर वार किया. बहुत ही कड़क शॉट था. ये देखिए रुके और उसके बाद पुल किया है. स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर भेज दिया. महामुकाबले का पहला सिक्सर पवन केने के बैट से. मोठा फटका A1 पवनच्या बॅट मधून. उत्तुंग षटकार A1 पवनच्या बॅट मधून. भरपूर दूर मारलाय A1 पवनने हा षटकार. बॅटचा स्विंग पहा, नजर पहा आणि त्यानंतर बॉल गायब झालाय. 93,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या मॅचचा. 93,000. 7,000 जर आणखीन प्रेक्षक जोडले गेले तर 1 लाखाचा रेकॉर्ड ग्रामीण क्रिकेटमध्ये होऊ शकतो. भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये कोकरंट व्ह्यूवरशिपचा 95 झालेले आहेत. आता फक्त 5,000 राहिलेले आहेत. पुढचा बॉल जीशान
फुल टॉस, बॉल आता स्क्वेअर लेगला चाललाय, बंदुकीतून निघाली गोळी, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट, येतोय चौकार, नो बॉल, त्याच्यावर 4. 5 रन मिले हैं. पहली गेंद खराब नहीं थी, उस पर स्ट्रोक बहुत ही उम्दा खेला गया था, लेकिन ये खराब गेंद है. ओवर वेस्ट आए, फुल टॉस. अगली गेंद फ्री हिट रहेगी. प्लेसमेंट लाजवाब था इस दफा, 2 खिलाड़ियों को चीरती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 96,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. 96,000, 4,000 राहिलेले आहेत. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक. 12 वाजलेत ऑलमोस्ट घड्याळामध्ये. 11:54 सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. ओ फ्री हिटचा बॉल मागे चाललाय, फिल्डर आहे. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. पाहूया पंचांचा इशारा, बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळेल. सुटकेचा निश्वास सोडलाय जिशान शेखने, कारण फ्री हिटच्या बॉलवर एक्स्ट्रा रन आली है. जी हाँ, अच्छी गेंद थी, हालांकि तेज डाली थी इस दफा. पहली 2 गेंदें थोड़ी धीमी गति से डाली थी. मिश्रण करते जरूर है, ज्यादातर हमने देखा है कि उंगलियां फेरते हैं और गेंद को बाहर की तरफ लेकर जाते हैं दाहिने हाथ के बैट्समैन के लिए, लेकिन यह परिवर्तन के तौर पर तेज गेंद डाली थी क्योंकि फ्री हिट गेंद भी थी. फ्री हिट का ज्यादा लाभ नहीं उठा पाए पवन के ने. रन संख्या 52, 2 विकेटों के नुकसान पर. जिशान पुढचा बॉल घेऊन शफल झालाय, मागे खेळण्याचा प्रयत्न, परत एक वेळा थर्डमॅनला बॉल थांबवलाय. याही वेळेला तोच इशारा होईल. यस, तसंच झालंय. बायचा इशारा, एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. ये विविधता है जिशान की. इस बार गेंद थोड़ी टर्न हुई थी, काफी ज्यादा ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए खेलने का प्रयास था. फाइन लेग की दिशा में खेलना चाहते थे. कॉमेंटेटर जयेश भोसले, आपण मेन स्टेजशी संपर्क साधायचा आहे. कॉमेंटेटर जयेश भोसले. 53 धावा फलकावर लागल्यात. 53. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, गलीमध्ये फिल्डर आहे, तिथे 1 धाव मिळताना दिसेल. फलंदाज पवन केनेच्या खात्यामध्ये. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 54 धावा. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावर. अच्छा स्कोर अभी तक, और ऑनलाइन व्यूवर्स की संख्या लगातार बढ़ती हुई. 97,000 व्यूवर्स हमारे साथ आप ऑनलाइन जुड़े हुए हैं 70-70 स्पोर्ट्स पर. 54 for 2. कुणाल, यहां से 80 का जो आंकड़ा है वो जरूर बल्लेबाजों के जहन में रहेगा. फरदीन एक लंबी पारी खेलते हुए फाइनल मैच में 3 चौकार मारलेत. हा देखील बॉल चाललाय लॉंग लेगला, बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया पंचांचा इशारा, येतोय चौकार. सकाळी कोंबडा देतो बांग. फरदीन, सांग किती चौकार आता तू ठोकशील, अशी परिस्थिती मैदानामध्ये. सातत्याने त्याच्या बॅट मधून चौकार येतात आणि हा त्याच्या बॅट मधला आहे. चौकार नंबर 5वा. जबरदस्त इम्प्रोवाइजेशन, और बहुत जल्दी उन्होंने अपना स्पॉट पिक कर लिया था, इलाका चुन लिया था, देख लिया था कि लॉन्ग लेग बाउंड्री पर फील्डर नहीं है. इससे पहले भी प्रयास किया था, तब चूक गए थे, लेकिन अब की बार सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में. गेंद लेग स्टंप की तरफ आ रही थी, उसका फायदा उठाते हुए फरदीन काजी. 4 धावा मिळताना दिसत आहेत फरदीन काझीच्या खात्यामध्ये. चांगली बॅटिंग फरदीनची. शफल झाला, स्वीप केलाय, मागे फिल्डर आहे, टर्न झालाय बॉल फाईन लेगला. तिथे 1 धाव मिळताना दिसेल. टॉप एज घेतली स्वीप करत असताना. फाईन लेगला चांगली फिल्डिंग. ओव्हर नंबर 5 चा खेळ इथे संपलाय. 98,000 को करंट व्ह्यूअरशिप. 98,000 प्रेक्षक सध्या आनंद घेतात या मॅचचा 70-70 स्पोर्ट्सवर. 98,000, 2,000 अजून जोडले गेले तर 1,00,000 प्रेक्षकांचा पल्ला कंप्लीट होईल. आणि आता हा सबस्क्रायबर मीटर पहा, 8,86,000. म्हणजे इथून जर 14,000 अजून सबस्क्रायबर वाढले तर एक भाग्यवान विजेता 50,000, दुसरा भाग्यवान विजेता सबस्क्रायबर त्याला 25,000 रुपयाचं पारितोषिक 70-70 स्पोर्ट्स कडून दिले जाईल. त्याच्यामुळे लगेच सबस्क्राइब करा 70-70 स्पोर्ट्सला. 19 रन आए पिछले ओवर में. 4 ओवर में 40 स्कोर था, लेकिन अब 5 ओवर के बाद 59 रन 2 विकेटों के नुकसान पर. स्वर्गीय मधुकर शेठ भुईर स्टैंड का ये नजारा आपके स्क्रीन पर, वहां पर भी तिल रखने की अब जगह नहीं है. इतने सारे दर्शक, हर स्टैंड में दर्शकों की जबरदस्त मौजूदगी, और अच्छी स्थिति में इस समय गोरसई भी. 59 धावा झाल्यात. 59. 5 ओव्हरचा खेळ संपला. ऑलमोस्ट 12च्या सरासरीने अजय आतापर्यंत धावा केलेल्या आहेत पॅरामाउंट आरएमसी गोरसई बीने. विशाल पाटील जे संघ मालक आहेत ते नक्की खुश असतील ज्या पद्धतीने त्यांचा संघ इथे खेळला. परंतु दीपक चव्हाण साहेब यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठ हा देखील संघ नक्कीच एक मातब्बर संघ आहे. मजा येईल या मॅच मध्ये. ग्रँड फिनाले. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप मारायचा होता. 1 धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. अपील केली होती, स्पष्ट नकार दिलाय ऑन फील्ड अंपायर नीरज रणौत यांच्या माध्यमातून.
हा लेग बायचा इशारा। बहुत जल्दी वहां पर अपना स्टांस बदलते हुए वो रिवर्स स्विच हिट लगाने का प्रयास था, उसको भाप लिया था गेंदबाज ने, फुल डाला था, तेज रफ्तार वाली गेंद थी ये, बल्ले पर ले नहीं पाए थे, अतिरिक्त रनों पर पहुंचता हुआ। अभी भी 11 गेंदें पारी में शेष है, ओवर नंबर 6 की शुरुआत हुई है। अरबाज का ये दूसरा ओवर है, पावर प्ले में इससे पहले गेंदबाजी की थी, 11 रन उस ओवर में उनके विरुद्ध बनाए गए थे, हालांकि उसमें एक अतिरिक्त था लेग बाइज का। 60 धावा, 98,000 प्रेक्षक आहेत। ऑनलाईन पावर टाकलाय, बॉलला पाठवलंय, पुन्हा एकदा फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून A1 पवनच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार। जबरदस्त स्ट्रोक, रिस्की एंड रिस्टी शॉट बाय पवन केने। स्टंप्स की तरफ आती हुई फुल लेंथ गेंद थी, चूक जाते तो निश्चित रूप से आउट हो जाते वहां पर पवन, लेकिन पवन खुद को बैक करते हुए, फ्लिक करते हुए 4 रन प्राप्त किए हैं। 10 शूज आणि त्याचबरोबर 10 टी शर्ट जे भाग्यवान विजेते प्रेक्षक होते त्यांचे तयार आहेत। डिलिव्हरी पार्टनर इथेच आहेत, कुरिअर आता पोस्ट होईल आणि उद्या किंवा परवा तुमच्या घरपोच तुम्हाला हे शूज मिळतील। 1,06,000 प्रेक्षक सध्या आपल्या बरोबर जोडले गेले आहेत 70 स्पोर्ट्स वर। 1,06,000 अँड दिस इज रेकॉर्ड। 1,10,000 प्रेक्षक झालेत। आता मित्रांनो, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा रेकॉर्ड आपल्याला खुणावतोय। 1,28,500 चा रेकॉर्ड मोडला जाईल का, तो देखील ग्रामीणच्या मॅच मध्ये। 64 धावा स्कोर बोर्डवर। ओव्हर नंबर 6 चा खेळ प्रगती पथावर। पुढचा बॉल घेऊन अरबाज, ओ इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला हा फटका, बॉल सीमा पार, पवनच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला षटकार। अद्भुत और अविश्वसनीय बल्लेबाजी इस फाइनल मैच में पवन केने और फरदीन काजी द्वारा। जगह मिली थी हाथ खोलने के लिए, बिल्कुल ओवरपिच गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, एक्स्ट्रा कवर के ऊपर से एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट खेला है पवन ने, कमाल की टाइमिंग। 12,000 राहिलेले आहेत 9 लाख होण्यासाठी। 12,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर तुम्हाला देखील 50,000 प्रथम सबस्क्रायबर विनर त्याला 50, दुसरा असेल त्याला 25,000 दिले जातील। वाढतायत धावा, वाढतायत। खोल टप्प्याचा बॉल ड्राइव्ह केलाय, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे, एकदा मिळेल खरा फिल्डिंग, दबाव आहे, 1-2 का 4 बॉल सीमा पार, येतोय चौकार। दबाव में बिखरते हुए फील्डर इस समय आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी फेट की ओर से, जहां पर 1 रन होना चाहिए था वहां पर बाउंड्री मिली है। ज्यादा से ज्यादा 2 रन बन सकते थे, लेकिन काफी तेज गति से फील्डर आए थे, लॉन्ग ऑफ की दिशा से नहीं रोक पाए। मिस फील्ड और गेंद बाउंड्री के बाहर। पिछली 3 गेंदों पर 14 रन आ चुके हैं। यह गेंद बढ़िया थी, यॉर्कर लेन पर डाली हुई गेंद थी, लेकिन उसको भी खदेड़ कर निकाला था, और ये देखिए फील्डर हथेलियों में रख नहीं पाए। पीछे बैकअप करने वाले फील्डर के पास मौका ही नहीं था। चांगली बॅटिंग A1 पवनची, धुवाधार बॅटिंग A1 पवनची सध्या तरी मैदानामध्ये। ओ मोठा फटका, जल्लोष होता रत्नागिरी ते चिपळूण, जल्लोष होता रत्नागिरी ते चिपळूण। भावा मारतो उचलून, हा येतोय षटकार। तूफानी अंदाज में बैटिंग होती हुई यहां पर पवन केने द्वारा। रुद्र अवतार धारण कर लिया है A1 पवन ने, सीधा खेला था लॉन्ग ऑफ के ऊपर से, इस बार झन्नाटीदार सिक्सर, बहुत ही महंगे साबित होते हुए अरबाज खड़े स्टैंड एंड डिलीवर, दर्शकों के बीच में जाती हुई गेंद मैक्सिमम। दोन्हीही फलंदाज 31 धावांवर आहेत आणि हे दोन्ही फलंदाज 70 स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, आणि जर यांनी अर्धशतक मारलं तर 70 स्पोर्ट्स कडून 50,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। अर्धशतकासाठी 50,000। काय बॅटिंग करतोय A1 पवन। इथे 12,000 राहिलेत, 11.5 राहिलेत, इथे जर कंप्लीट झाले तर 50,000 प्रेक्षकांना मिळतील, सबस्क्रायबरला देखील मिळतील। 50 आणि 25। पुढचा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे, गॅप मध्ये चाललाय, डीप मध्ये फिल्डर नाही थांबणार, पवनच्या बॅटने केलाय धूर, हा येतोय चौकार, बॉल चाललाय दूर आणि हा येतोय आणखी एक दमदार चौकार A1 पवनच्या बॅट मधून। जिस तरह से बल्लेबाजी हो रही है कुणाल, इन दोनों भी बल्लेबाजों को रोकना मुश्किल ही नहीं, नामुमकिन सा लग रहा है। इस बार हालांकि वो एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए थे, लेकिन प्लेसमेंट बहुत अच्छा था, लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से गैप ढूंढा और 4 रन। कशाला पळतोय दूर,
कशाला पळतोय दूर, पवनच्या बॅटने केलाय दूर. अशी फलंदाजी सध्या A1 पवनची सध्या सुरू आहे. काय बॅटिंग इथे केली आहे A1 पवनने, नो डाऊट लाजवाब खेळ. व्ह्यूवरशिप सातत्याने वाढते, प्रेक्षक मोठ्या संख्येने जोडले जात आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं नक्कीच करावं तेवढं कौतुक कमी आणि आभार देखील. 84 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 6 चा केस संपलाय. हे पहा आमचे प्रेक्षक मधुकर शेठ भोईर स्टँड मध्ये, स्वर्गीय मधुकर शेठ भोईर स्टँड मध्ये 34,000 रिस्पॉन्सेस गुगल फॉर्म वर आपल्याला लाभलेले आहेत. ही एकमात्र स्पर्धा असेल जिथे 34,000 फक्त फॉर्म भरले गेलेले आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी, गिव्ह अवे मध्ये सहभागी होण्यासाठी 34,000 रिस्पॉन्सेस. 84 धावा, 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 वर पोहोचलाय पवन, 31 वर खेळतोय फरदीन. जर या ब्रँड अँबॅसेडरनी 70-70 स्पोर्ट्सच्या अर्धशतक मारलं तर 50,000. आणि या प्रेक्षकांनी तर ग्राउंड मध्येच पैसे दिलेले आहेत A1 पवनला. अद्भुत, वाकई में दर्शक दीवाने हो रहे हैं. विकास भोईर हे प्रेक्षक तिथे मैदानाच्या आतमध्ये गेले आणि हे संपूर्ण पैसे A1 पवनच्या फलंदाजीला त्यांनी दिलेले आहेत. चला ते पैसे उचलून तिथले जे अंपायर आहेत त्यांनी लगेच पवनच्या जवळ द्यायचे आहेत. बाकी कोणी येऊ नका आतमध्ये. चला बाउन्सर लगेच मैदानाच्या आतमध्ये या. चला त्या सगळ्या प्रेक्षकांना बाहेर काढा. हे सगळे पैसे A1 पवनच्या बॅटिंग साठी दिलेले आहेत. प्लेट जी हाँ, फिदा है पवन केने की बल्लेबाजी पर. पैशांचा पाऊस पडलाय या ग्राउंडवर. वा A1 पवन. भरपूर कमी खेळाडूंची असते. मी हा उल्लेख मला वाटतं गुजरातच्या स्पर्धेमध्ये केला होता बंटीसाठी, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याला महत्व नाही, परंतु तुम्ही किती माणसं कमवलीत याला महत्व आहे. 1,03,000 प्रेक्षक आनंद घेतात. आता ओव्हर नंबर 6 चा केस संपलाय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये नक्कीच व्ह्यूवरशिपचा रेकॉर्ड आहे 1,28,500. तिथपर्यंत ग्रामीण क्रिकेटचा हा सामना जाईल का हे आपल्याला पाहायचं आहे. धावा झाल्या 84. नक्कीच फुल टॉस जाईल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका, आणखीन एक चौकार फरदीन काजीच्या बॅटमधून. चौकों और छक्कों में ही डील करते हुए इस समय गोरसई बी के बल्लेबाज फरदीन काजी और A1 पवन. ये कुल मिलाकर 12वां चौका है इस पारी का. 3 छक्के भी देखने को मिले हैं. तीनों भी छक्के पवन केने के बल्ले से निकले हैं. फरदीन का ये 6ठा चौका. फुल टॉस थी, जगह भी मिली थी और स्क्वेयर ड्राइव बहुत अच्छा खेलते हैं. इससे पहले भी एक स्क्वेयर ड्राइव दिखाया था उन्होंने. 11,000 राहिलेत आता 9 लाखासाठी. लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. 50,000चं पारितोषिक जिंका. पुढचा बॉल फरदीन खोलवर टप्प्याचा ड्राइव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये फिल्डर आहे. एकदा मिळेल दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा फरदीन कंप्लीट करतोय. फरदीन पोहोचला आता 37 या आकड्यावर. 37 शेवटचं षटक आहे. 13 धावा करायच्या आहेत. 50,000 त्यालाही मिळतील. ब्रँड अँबॅसेडर आहे तो 70-70 स्पोर्ट्सचा. जर 1,28,000 प्रेक्षक जर जोडले गेले तर नक्कीच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हटल्यानंतर नामदार उदय सामंत साहेबांची स्पर्धा, त्याचबरोबर दीपक पवार यांची ही स्पर्धा, त्याही स्पर्धेची आठवण होते. हायएस्ट स्कोर या स्पर्धेचा कंप्लीट केला पॅरामाउंट RMC गोरसई बी या टीमने. 90 धावा फायनल मॅच मध्ये हायएस्ट. फुल टॉस ओव्हर द बॉलर हेड. फिल्डर आहे चरण सौकर. एक और बाउंड्री यहां पर फरदीन के बल्ले से. अब अर्धशतक जड़ने का मौका फरदीन के पास ज्यादा है क्योंकि स्ट्राइक उनके पास है. मात्र 3 गेंदे पारी में शेष है. स्कोर उछलता हुआ गोरसई बी का 94 रन मात्र 2 विकेटों के नुकसान पर. सब्सक्राइबर्स मीटर लगातार आगे दौड़ता हुआ 70-70 स्पोर्ट्स का.
बॅक टू बॅक मोठमोठे फटके येत आहेत. सरळ बॅटने ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा चौकार सजवलाय फलंदाजीमध्ये. इथे फलंदाज फरदीन काझीने 9 धावा पाहिजेत 50 साठी. हेलिकॉप्टर फिल्डर आहे आणि विश्वजित ठाकूरने कोणती चूक केलेली नाहीये. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या. फरदीनची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. फाइनल मैच में यादगार पारी खेलने के बाद पेवेलियन में लौटते हुए फरदीन काजी मात्र 21 गेंदों का सामना किया, 41 रन बनाए, 7 चौके लगाए. चौकों की मूसलाधार बारिश की इस महामुकाबले में फरदीन काजी ने 41 धावा त्याने केलेल्या आहेत. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये ज्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला. वन साइड हीरो करण अंबाला. यहां पर तारीफ करनी होगी विश्वजीत ठाकुर की. मुश्किल अवसर था यह, लेकिन उसको बुनाने में कामयाब रहे. बहुत ही सुंदर लो कैच था और बहुत तेज गति से भी गेंद ट्रैवल कर रही थी, लेकिन जबरदस्त कैच लपकते हुए विश्वजीत ठाकुर. 94 for 3, 2 गेंदे पारी में शेष. 94 रन, 94 धावा, 100 धावा पूर्ण होतील का? आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट. आज ते दिसलंय. हेलिकॉप्टर फटका विश्वजीत ठाकूरने काय झेल टिपला. ओहो, इथे निराश झाला त्याच्यानंतर. 94 बॉल हवेत. एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर येईल का? नाही. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय निर्जन स्थळी. 1 धाव मिळेल. 95 धावा. आता 100 धावा कंप्लीट होतील का हा प्रश्न आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटकार मारला तर 101. 1 not 1. स्ट्राइक पवन केनी के पास. मात्र 9 गेंदें खेली है पवन ने. 35 पर बैटिंग करते हुए 4 चौके लगाए हैं और 3 छक्के. करंट रन रेट 13.90 रन प्रति ओवर. आखिरी गेंद लेकर इस पारी की शहबाज शेख पवन के लिए. खोल टप्प्याचा बॉल मागे चाललाय. या स्पर्धेतला सर्वात मोठा स्कोर पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बी या संघाने केलेला आहे. 96 96 धावा. 97चा टार्गेट सेट केलेला आहे. रातो के कातिल टीम RCC पेट या टीमच्या समोर. ग्रेट बॅटिंग डिस्प्ले बाय पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बी. चला लगेचच फिल्डिंग लावायची आहे पॅरामाउंट RMC इन्फ्रा आणि लगेचच बॅटर मैदानामध्ये जातील. मैदानात कोणी जाणार नाही. मॅच सुरू आहे. फायनल मॅच आहे. नम्र विनंती आहे प्रेक्षकांना, वेळ जास्त झालाय, मॅच सुरू ठेवायची आम्हाला. चला गोरसई बी फिल्डिंग लावून घ्या. भावेश पवन काही विशेष सन्मान आपल्याकडून काही विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतो आहोत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे चंद्रकांतजी मुकादम साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या आपण विशेष सन्मान करतो आहोत चंद्रकांतजी मुकादम साहेब, ज्यांचा विशेष सन्मान. आदरणीय विवेकजी पाटील साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. विवेकजी पाटील साहेब ज्यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. आदरणीय संतोषजी पाटील साहेब देखील या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली, ज्यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. आदरणीय गणेशजी सुतार साहेब देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. चला प्रेक्षक आतमध्ये येणार नाहीत, लगेच मॅच सुरू होईल. चला अंपायर जा तिथे. मॅच सुरू करायचे. बॅट्समॅन पाठवायचे आहेत RCC पेट. फलंदाज पाठवा RCC पेट. लखनजी पाटील साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. RCC पेट बॅटर पाठवा. आदरणीय विवेकजी वाकडे साहेब देखील उपस्थित आहेत, ज्यांचा सन्मान आम्ही करतो आहोत.
हरिश्चंद्रजी कराळे साहेब देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. विवेकजी बाकडे साहेब देखील उपस्थित झाले, ज्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा अतिथींचा मान सन्मान करणं हे अध्य कर्तव्य. जयजी पाटील साहेब देखील उपस्थित झाले, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. जयजी पाटील साहेब ज्यांचा सन्मान आपण करतो आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून काही अतिथी उपस्थित झालेत. मी विनंती करेन मनीजी मडवी साहेब उपस्थित झालेत ऐरोलीचे. त्यांना विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे विशेष आभार. मनीजी मडवी साहेब ऐरोलीहून थेट या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करूयात सचिनजी भाऊ यांच्या माध्यमातून आपल्याला नम्रतेची विनंती आहे, या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत. चला सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल. 97 इज द टार्गेट फॉर टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट. बड़ी चुनौती है, बड़ा मुकाबला है, महामुकाबला है और बड़े बड़े खिलाड़ी खेल रहे हैं. टेनिस बॉल क्रिकेट के रथी महारथी, महारथियों के भी महारथी इस मैच में खेल रहे हैं. उस्मान पटेल और उनके साथ सोहेल शेख क्रीज पर पहुंच चुके हैं पारी की शुरुआत करने के लिए. महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2025 तीसरा संस्करण ग्रामीण धमाका बिग बैश लीग का. और आज रात कौन सी टीम इतिहास रचेगी, आने वाले 7 ओवर्स में पता चल जाएगा. 97 रन बनाने हैं आरसीसी पेट को यह महामुकाबला जीतने के लिए. पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसे बी की ओर से जबरदस्त बल्लेबाजी हुई. तूफानी अंदाज में फरदीन काजी ने 41 बनाए और नाबाद 36 रनों की पारी खेली. पवन केने ने कुछ उसी अंदाज में बल्लेबाजी करनी होगी उस्मान को. उस्मान बहुत ही बढ़िया फॉर्म में है. क्वार्टर और सेमी में मैन ऑफ द मैच रहे हैं. भावेश पवार पहली गेंद लेकर लॉफ्ट कर दिया है मिड ऑफ के ऊपर से. क्या फील्डर को क्लियर करेंगे? हो अंबाला, अंबाला सुपरमैन ही बन गए थे लगभग, लेकिन गेंद हाथों से छिटकी. पहली गेंद पर जीवनदान उस्मान पटेल को. कॅच ड्रॉप उस्मान पटेलला जीवदान मिळते. मोठं जीवदान आहे. करण अंबाला, अभिषेक कुमार दलोर मिड ऑफ पासून मागे धावला आणि हा उस्मानचा झेल सोडलाय. मित्रांनो, उस्मानच्या नावावर 4 शतकं आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. खारघरच्या स्पर्धेपासून केजीएन ट्रॉफी पासून त्याने शतकाला सुरुवात केली आणि हे 7,000 रुपयाचं पारितोषिक आपण दिलेलं आहे त्या भाग्यवान प्रेक्षकांना. सागर पाटील आहे, त्याच्यामध्ये प्रकाश पाटील आहे, सूरज कांबळे देखील आहेत. अंदर की तरफ लेकर आए इस बार बायत के बैट्समैन के लिए भावेश पवार. तेज तर्रार गेंद, कमाल की गेंदबाजी पिछले मैच में भी रही थी भावेश पवार की. और यहां पर फाइनल मैच में पहली गेंद पर लगभग विकेट मिल ही गया था उनको, लेकिन बहुत मुश्किल अवसर था. एफर्ट कमाल का था करण अंबाला का. आवश्यक रन रेट 13.86 रन प्रति ओवर का है. पारी की शुरुआत से यह फाइनल मैच जीतने के लिए आरसीसी पेट के सामने. पवार एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट. बल्ले के अंदर लगी है, फील्डर मौजूद है डीप मिड विकेट पर. सिंगल से अधिक रन मिलना यहां पर मुश्किल. एक ही रन, एकच धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 2. आरसीसी पेट भरपूर मोठा फॅन फॉलोअर त्यांचा आहे रायगड मध्ये. त्याच्यामुळे एका बाजूला भिवंडी विरुद्ध रायगड असा सामना आपण नक्कीच म्हणू शकतो. ज्या पद्धतीने 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसत आहेत. सध्या आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या समोर टार्गेट आहे 97 धावांचं.
शुरुआती ओवर्स बहुत ही महत्वपूर्ण रहेंगे कुणाल। यहां पर पहले 2 ओवर्स पावर प्ले, यदि पावर प्ले के दौरान 25-30 रन बल्लेबाज बनाने में कामयाब होते हैं, भले ही एक आध विकेट भी गिर जाए तो मैच में मजा आएगा, एक अच्छा रन चेस देखने को मिल सकता है और उस्मान पटेल की भूमिका इसमें बहुत ही महत्वपूर्ण रहने वाली है। लाइट, शार्पी लाइट्स, मोबाइल टॉर्च बंद आहेत। फायरवर्क्स आता सुरू होईल, त्याच्यामुळे महत्वपूर्ण अनाउन्समेंट करतोय। त्या फायरवर्क्स पासून थोडंसं लांब बसा प्रेक्षकांना, कारण 15 लाख प्रेक्षक आजच्या दिवसामध्ये आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। ऑन साइडला खूपच चांगला ड्राइव्ह केला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतो चौकार उस्मान पटेलच्या बॅट मधून। इस पारी का ये पहला चौका उस्मान के बल्ले से। उस्मान पटेल गजब के फॉर्म में है। यॉर्कर डालने का प्रयास था, लो फुल टॉस बनी थी, ऑन ड्राइव करते हुए बिल्कुल गैप में निकाला, मिड ऑन को बीट करते हुए 4 रन। अजय, पहिल्यांदाच असं घडलंय की एका रात्रीमध्ये कोणत्या स्पर्धेला 15 लाख प्रेक्षकांनी पाहिलेला आहे, हा रेकॉर्ड झालाय। अभिनंदन वरुण पाटिल साहब, अभिनंदन 70-70 स्पोर्ट्स फिर से ऑन साइड में खेल दिया है। इस बार फील्डर पहुंचते हुए गेंद पर मुकादम, 1 रन लेने का अवसर उस्मान पटेल के पास। पहले ओवर में अभी भी 1 गेंद शेष है, रन संख्या 7 बिना किसी नुकसान के। एक बॉल आता इथे शिल्लक आहे। वरुणेश पाटील यांनी जो प्रयत्न केलाय, ज्या पद्धतीने ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे, त्याच्यामध्ये घवघवीत यश प्राप्त केले। शेवटचा बॉल शिल्लक आहे, 7 धावा आहेत। शेवटच्या बॉलवर इथे विकेट मिळू शकते। फिल्डर खाली, करण अंबाला ने टिपला झेल, सोहेल आउट। सोहेल शेख ने एक बार फिर से निराश किया बड़े मैच में। सेमीफाइनल में भी 0 पर आउट हुए थे और फाइनल मैच में केवल 1 रन बनाकर पेविलियन में लौटते हुए पहले विकेट का पतन। प्रेक्षकांना विनंती आहे, फायरवर्क्स होणार आहे, थोडंसं तिथून थोडंसं बाजूला बसा। मित्रांनो, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं आणि या माणसामुळे ते शक्य झालेलं आहे। वरुणेश पाटील साहेब, ज्यांच्या माताश्री या कोण गावच्या प्रथम नागरिक आहेत, सरपंच आहेत आणि बरोबर यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन झालंय आणि या स्पर्धेला एकाच रात्रीमध्ये तब्बल 15 लाख प्रेक्षकांनी पाहिलंय। हा या स्पर्धेचा एक मोठा रेकॉर्ड झालाय आणि ही संपूर्ण स्पर्धा आतापर्यंत 6 मिलियन म्हणजे 60 लाख प्रेक्षकांनी पाहिली आहे। जश्न का समय हुआ है और ये फायरवर्क्स, लेकिन बल्लेबाजों को भी कुछ फायरवर्क्स दिखाने होंगे। यहाँ पर चौको छक्कों में डील करना होगा, बौछार करनी होगी एक तरह से चौको छक्कों की मैच को जीतने के लिए। या फायरवर्क्स साठी अलेक्सा फायरवर्क्स ज्यांनी ही फटाक्यांची आतिषबाजी केली आहे, प्रोप्रायटर हरीश तरे वासिंद यांचं देखील मनपूर्वक आभार, धन्यवाद हरीश तरे। गेल्या 6 रात्रीपासून तुम्ही प्रत्येक सामना संपल्यानंतर खूप चांगलं फायरवर्क्स करताय। धावा झालेल्या 7, 1 फलंदाज बाद। करण अंबाला 1 साइड हिरो सेकंड ओव्हर मध्ये, परंतु आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेटला चांगली बॅटिंग करावी लागेल। शतरंज की चाल को बदला गया है आरसीसी पेट द्वारा। ऑल इंडिया आइकॉन प्लेयर विश्वजीत ठाकुर वन डाउन खेलने के लिए आए हैं क्योंकि टारगेट काफी बड़ा है। 6 ओवर्स में अब 90 रनों की आवश्यकता है। आवश्यक रन रेट में बढ़ोतरी हुई है, 15 रन प्रति ओवर के हिसाब से यहां से रन बनाने की चुनौती आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट के सामने। उस्मान पटेल के पास स्ट्राइक, आइकॉन के विरुद्ध आइकॉन। अंबाला दाहिने से राउंड द विकेट, बढ़िया गेंद, ड्राइव करना चाहते थे लेकिन तेज निकली कोन बनाती हुई, पूरी तरह से बीट हुए उस्मान पटेल। 86,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या मॅचचा। राउंड विकेटने हा बॉल टाकला होता, ऑन साइडला बॅट भरपूर वेगाने फिरली परंतु बीट केलं पूर्णपणे फलंदाज उस्मानला। हा तो डॉट बॉल करण अंबालाच्या माध्यमातून। बेस्ट वर्सेस बेस्ट है, इसमें कोई दो राय नहीं है। दोनों भी काफी महान खिलाड़ी आमने सामने। इस बार आने दिया, गेंद को कट कर दिया है, अच्छा शॉट है लेकिन गैप में नहीं खेल पाए। पॉइंट पर फील्डर मौजूद, केवल 1 रन मिलेगा उस्मान पटेल को। बॅकफुटला जाऊन थोडासा लेट कट खेळण्याचा अंदाज होता, त्याने थोडंसं पाहिलं, बॉल येऊ दिला बॅट पर्यंत आणि त्याच्यानंतर फक्त बॅटचा चेहरा दाखवला। लेट कट करत असताना तिथून 1 धाव मिळवली आहे। या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता आदित्य प्रिया लॉजिस्टिक दीपक चव्हाण यांचा संघ आहे आणि त्यांची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर आरसीसी पेट 8 वर 1। आक्रामक बैटिंग की जरूरत है इस समय आरसीसी पेट को। विश्वजीत ठाकुर अब सामने है करण अंबाला के।
कटर कटर बाहर की तरफ निकालते हुए, और यही खासियत है करण अंबाला की गेंदबाजी की, बहुत सारी विविधता है उनके पास, नाना प्रकार की गेंदे करते रहते हैं. भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले दोन मातब्बर ऑलराऊंडर आता एकमेकांच्या समोर खेळताना दिसतात. एका बाजूला करण अंबाला, दुसऱ्या बाजूला विश्वजीत ठाकूर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. सिर्फ एक रन अभी तक इस ओवर में खर्च किया है. इस बार पुल किया है लेकिन मिस टाइम है. फील्डर गेंद के नीचे, आसान सा कैच. भावेश पवार थे गेंद के नीचे और विश्वजीत ठाकुर पेविलियन की राह पर. दुसरी विकेट, दुसरा झटका बसलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिकला. या मॅच मध्ये विश्वजीत ठाकूर आउट होतोय. टार्गेट मोठं आहे, 97 धावा करायच्या, इथपर्यंत पोहोचायचं असेल तर मोठे फटके मारावेच लागणार होते, परंतु इथे लगातार विकेटचं पतन होत आहे. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. कारण अंबालाच्या भावेशने चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. रनचेस के शुरुआत में ही थोड़ी बैकफुट पर नजर आ रही है आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट. फाइनल मैच में गेंदबाजी भी उतनी अच्छी रही नहीं जिसकी अपेक्षा थी. यह है आपके स्क्रीन पर प्लेयर एडिशन कस्टमाइज बैट. अगर आपको भी ये बैट अपने लिए चाहिए तो ऊपर दिए गए नंबर पर आप संपर्क करें 7070 स्पोर्ट्स से. और आपको भी आपके शहर में फ्रेंचाइजी चाहिए 7070 स्पोर्ट्स की तो नीचे दिया हुआ नंबर 7506167947 पर आप संपर्क कर सकते हैं हमारे 7070 स्पोर्ट्स से. 8 रन, 2 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावर. न्यू बॅटर नमित पगडे. आते ही रिवर्स खेल दिया है. बढ़िया फील्डिंग. गली की दिशा में वहां पर मेघराज मौजूद. क्षेत्ररक्षण काफी उम्दा. शॉट अच्छा था, तेज निकल रही थी गेंद, लेकिन गैप में पूरी तरह से खेल नहीं पाए थे वहां पर नमित पगड़े. सिंगल से अपना खाता खोलते हुए टीम का स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 9 रन 2 विकेटों के नुकसान पर. 97 रनों का है टारगेट इस फाइनल मैच को जीतने के लिए आरसीसी पेट के सामने. और जिस तरह की शुरुआत चाहिए थी उस तरह की शुरुआत मिली नहीं है. आने वाले समय में टेनिस क्रिकेट ब्लास्ट को भी देखना मत भूलिएगा. डिस्ट्रिक्ट वाइज क्रिकेट आपको देखने को मिलेगा. स्वीप किया है इस बार. फील्डर है पीछे. काफी जद्दोजहद करनी पड़ी है डीप मिड विकेट की दिशा में फील्डर को. पहले प्रयास में गेंद हाथ से छिटकी थी लेकिन बाउंड्री बचाई है. 2 रन मिलेंगे इस दफा उस्मान पटेल को. स्कोर दोहरे अंकों में पहुंचता हुआ आरसीसी पेट का 11 2 विकेटों के नुकसान पर. टेनिस क्रिकेट ब्लास्ट डिस्ट्रिक्ट वाइज क्रिकेट टूर्नामेंट 3 फेब्रुवारी पासून 8 फेब्रुवारी पर्यंत पुणे, सौराष्ट्र, कच्छ, पालघर हे टीमचे खेळाडू इन ऍक्शन असेल. ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातले खेळाडू 2 आयकॉन खेळाडूंसह आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि ही स्पर्धा 3 फेब्रुवारी पासून 8 फेब्रुवारी पर्यंत मानकोलीच्या क्रीडांगणावर खेळवली जाईल. ओनली नाईट. 6 टीम खेळण्यासाठी येणार आहेत आणि दररोज 5 मॅचेस असतील. दररोज फक्त 3 सामने खेळवले जातील. 5 मॅचेस त्या 6 टीम मध्ये खेळवल्या जाणार आहेत. प्रत्येक टीमला 5-5 मॅच खेळण्याची संधी मिळेल. टेप बॉलचं षटक सुरू होईल. टेप बॉल ओवर अभी तक गेंदबाजों के पक्ष में ज्यादा रहा है. टेप बॉल ओवर और सूरज केने ने उसमें कमाल कर दिया है. हर मैच में अच्छी गेंदबाजी की है उन्होंने टेप बॉल से. लेकिन अब इस मैच में यदि चित्र बदलना है बल्लेबाजों को तो इस टेप बॉल की अच्छी खासी पिटाई करनी पड़ेगी. स्कोर 11 रन 2 विकेटों के नुकसान पर. मात्र 5 ओवर्स का खेल बचा हुआ है. यहां से और 86 रनों की जरूरत है. सूरज के ने अच्छी खासी रफ्तार निकालते हुए नजर आए हैं इस पूरे टूर्नामेंट में. स्ट्राइक इस समय नमित पगड़े के पास. उस्मान पटेल अभी भी क्रीज पर है. 9 पर बैटिंग करते हुए उस्मान. बाहरी किनारा. विकेट कीपर के करीब से गेंद निकली थी. फ्लाई स्लिप में फील्डर मौजूद है. इससे पहले कि फील्ड करते 1 रन लेने का अवसर. सिंगल डबल से तो बात बनने वाली नहीं है, दाल गलने वाली नहीं है. यहां पर इस फाइनल मैच में आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट की बड़े हिट्स की जरूरत है. उस्मान पटेल कभी भी आक्रमण कर सकते हैं. अभी तक 1 बाउंड्री केवल उनके बैट से निकली है और इस टूर्नामेंट में उनका प्रदर्शन गजब का रहा है. शॉट ऑफ लेंथ पुल कर दिया इस बार. जहां खेलना चाहते थे वहां खेल नहीं पाए लेकिन गैप में फील्डर मौजूद थे बाउंड्री पर. अच्छा क्षेत्र रक्षण. 1 ही रन लिया गया है.
भावेश होता डीप मध्ये. काय फिल्डिंग केली आहे भावेशने. यावेळेला बॉल तिथे पडल्यानंतर उसळी घेत थांबला आणि भावेशने बरोबर तिथे जज करत असताना बॉलला थांबवलंय. 13 धावा झाल्या स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू असताना सूरज के ने दाहिने से ओवर द विकेट. ओ खतरनाक गेंद अंदर की तरफ आए थे, जगह बनाने का प्रयास था लेकिन फॉलो किया बैट्समैन को. शानदार गेंदबाजी सूरज के ने द्वारा. ये देखिए बहुत ही ऑकवर्ड पोजीशन में आ गए थे नमित पगड़े. शिकंजा कसती हुई यहां पर गोरसई बी टीम फाइनल मैच में. एक बार इस टूर्नामेंट को गोरसई बी टीम जीत चुकी है. रिग्नेश 11 के नाम से खेली थी, पहले संस्करण में चैंपियन बनी थी. हैमर करने का प्रयास था लेकिन सटीक टाइमिंग नहीं है. मिड ऑफ पर करण अंबाला मौजूद. सिंगल लेने दिया है बल्लेबाजों को. उनको पता है कि सिंगल डबल से ज्यादा कोई नुकसान होने वाला नहीं है उनकी टीम को. स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ. बिल्कुल कछुए की चाल है. 14 रन. 8,90,000च्या अगदी जवळ चाललोय आपण. 10,000 राहिलेले सबस्क्रायबर जर कंप्लीट झाले हा फायनल सामना संपण्याच्या अगोदर तर तुम्हाला देखील 50,000 रुपयाचं पारितोषिक मिळू शकतं. इस बार देखा परखा और जाने दिया. काफी स्विंग हुई थी गेंद स्टंप्स के पीछे जाने के बाद. देखना है अंपायर सोच विचार करते हुए. वहां पर डीआरएस वाइट के लिए. बैटिंग साइड रिव्यू. जिस तरह के विस्फोटक बल्लेबाज है उस्मान पटेल, अभी तक उतनी विस्फोटक बल्लेबाजी करने का मौका उनको भी नहीं दिया गया है. लेकिन जब तक उस्मान पटेल क्रीज पर है तब तक आशाएं जीवित है आरसीसी पेट की, यही कहा जा सकता है. रेफरल लिया है आरसीसी पेट ने. टीवी अंपायर के निर्णय की प्रतीक्षा की जा रही है. एंड इट्स अ वाइड बॉल. सक्सेसफुल रिव्यू. अतिरिक्त रन मिलेगा. स्कोर आगे बढ़ता हुआ अब 15 पर पहुंच चुका है और 82 रनों की जरूरत है. सूरज अगली गेंद लेकर इस बार अंदर की तरफ लेकर आए हैं. देखना है बैट से है या नहीं. पीछे फील्डर नहीं रोक पाए हैं. 4 रन जरूर मिलेंगे. 4 धावा फाईन लेगला. परत एक वेळा स्क्रीनच्या समोर काही प्रेक्षक बसलेले आहेत. स्क्रीनच्या आणि त्याच्यावर 4 धावा येतात. जरूरत है इस तरह के अतिरिक्त रन्स की भी आरसीसी पेट को, क्योंकि टीम इस समय काफी पिछड़ी हुई है इस रनचेज में. स्कोर अब 20 रन 2 विकेटों के नुकसान पर. ओवर नंबर 3 का खेल चल रहा है. पहले ओवर में सिर्फ 7 रन आए थे. भावेश पवार ने गेंदबाजी की थी. उसके बाद करण अंबाला का शानदार ओवर. सिर्फ 4 रन दिए. एक विकेट दोनों को मिला है. सूरज अगली गेंद लेकर. खतरनाक गेंद. एक लेंथ से गेंद को ऊपर उठाते हुए शानदार गेंदबाजी. पिछली गेंद दिशाहीन रही थी लेकिन अब की बार अच्छी वापसी करते हुए सूरज के ने. भन्नाट वेग. साइड अँगल व्यू. ओह, परफ्यूम डिलिव्हरी. अक्षरशः नाका जवळून बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. काय पेस धारण केला होता. टेप बॉलचं षटक त्याचमुळे चर्चेमध्ये राहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मजा आता है तेज गेंदबाजों को गेंदबाजी करने में. टेप बॉल पर इस बार स्टीयर कर दिया है बैकवर्ड पॉइंट की तरफ. फील्डर मौजूद है वहां पर. सिंगल लेते हुए उस्मान पटेल. और इसके साथ ही तीसरे ओवर का खेल समाप्त होता हुआ. स्कोर केवल 21 रन 2 विकेटों के नुकसान पर. आता अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय इथून टेप बॉलचं षटक. 8,90,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. 10,000 सबस्क्रायबर 9,900 आता शिल्लक आहेत. त्याच्यामुळे फटाफट सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. भाग्यवान विजेता प्रेक्षकाला मिळतील 50,000. दुसरं पारितोषिक असेल 25,000. त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. 24 बॉल, धावा करायचे 76. टीम आरसीसी पेटला. दर्शकों से रिक्वेस्ट है कि मैच के दौरान मैदान में प्रवेश ना करें प्लीज. 19 का आस्किंग रन रेट. हर ओवर में 2-3 बड़े स्ट्रोक्स की जरूरत. और बड़े स्ट्रोक की जब मैं बात कर रहा हूं तो कहीं ना कहीं 2 मैक्सिमम होने चाहिए. उस्मान पटेल में वो काबिलियत है. नमित पगड़े भी अच्छे बल्लेबाज है लेकिन अभी तक गेंदबाज हावी रहे हैं पहले 3 ओवर्स के खेल में. एक बड़ा ओवर चाहिए. ये ओवर खास तौर पर गेंदबाजी के लिए तैयार होते हुए करण अंबाला अपना आक्रमण जारी रखते हुए.
सबसे ज्यादा रन फरदीन काजी के खाते में इस टूर्नामेंट में 111 रन मात्र 59 गेंदों में। देखा परका और छोड़ दिया, ये दिशाई ने। अतिरिक्त रन जरूर मिल रहे हैं लेकिन केवल अतिरिक्त रनों पर आप डिपेंड नहीं रह सकते हो, यहां से पलटवार करना होगा बल्लेबाजों को। सगळ्यात जास्त विकेट करण अंबाला 10 विकेट, त्या लिस्ट मध्ये करण अंबाला आलेला आहे। 10 विकेट घेतलेले आहेत त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये। सीधा खेला है लॉन्ग ऑन की तरफ, पहले बाउंस पर फील्डर के पास पहुंचती हुई गेंद। 2 की कॉल वहां पर सोच रहे थे लेकिन मौका नहीं है। और क्या कमाल का थ्रो था, सीधे विकेट कीपर के पास भविष्य पवार बाउंड्री लाइन के करीब फील्डिंग करते हुए। हरफन मौला खिलाड़ी। शांत चलता हुआ क्रिकेट इस समय। अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट। धीमी गति की गेंद, रिवर्स खेलने का प्रयास था लेकिन चूक गए। बहुत बढ़िया पेस परिवर्तन। कोई भी बल्लेबाज ठीक तरह से खेल नहीं पाया है करण अंबाला को इस पूरे टूर्नामेंट में। जो विविधता है उनकी वो गजब की है। स्लोवर डिलीवरीज को बहुत से बल्लेबाज पिक नहीं कर पाए हैं। एक और धीमी गति की गेंद, इस बार फुलर लेन पर रखा था, ऑन साइड में खेलना चाहते थे, फिर से बीट हुए बल्लेबाज। एक और बिंदी गेंद। स्लोअर वनचा खूप चांगला वापर करण अंबालाने आतापर्यंत केलाय। संपूर्ण स्पर्धेमध्ये 10 विकेट्स त्याने घेतलेल्या आहेत। काय गोलंदाजी त्याने केली आहे, बॅटने किती धावा केल्यात याच्याविषयी चर्चा होईल। आणि अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाज उस्मान पटेल खेळतोय। बल्ले पर ही गेंद नहीं आ रही है नमित पगड़े के, फिर से छकाया। लगातार डॉट गेंदें देखने को मिल रही है और स्लोअर डिलीवरीज ही डाल रहे हैं करण अंबाला। यही खासियत है, वो पहचान लेते हैं कि कौन से बल्लेबाज की क्या कमजोरी है। कुछ दर्शक अब धीरे धीरे अपने घरों की तरफ लौटते हुए, क्योंकि मैच थोड़ा सा एक तरफा होता हुआ। इस बार तेज डाला था, लेग स्टंप उड़ाने का प्रयास लेकिन लेग स्टंप को मिस करती हुई गेंद वाइड। 24 धावा 24। लेग स्टंपच्या हलकासा बाहेर हा बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल। 24 रन आता स्कोर बोर्डवर 2 फलंदाज बाद आहेत। आदित्य प्रिया लॉजिस्टिक 12 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे विजेत्या टीमला। 6 लाख रुपयाचं द्वितीय पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये उपविजेत्या टीमला। क्लीन बॉल्ड, ये तो होना ही था। बल्लेबाज काफी स्ट्रगल कर रहे थे, बल्ले पर गेंद नहीं ले रहे थे नमित पगड़े, और आखिरकार पैरों के पीछे से उनका काम तमाम कर दिया है करण अंबाला ने। करण को मिलने वाली दूसरी सफलता और गिरने वाला तीसरा विकेट आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट का। नमित पगड़े डगआउट में लौटते हुए केवल 3 रन बनाए उन्होंने, 24 पर 3। यहां से अभी भी 73 रनों की आवश्यकता है मात्र। इस ओवर के बाद 3 ओवर्स का खेल शेष रह जाता है। आणि अजय प्रेक्षकांना देखील माहित पडले या सामन्याचा ऑलमोस्ट रिझल्ट काय आहे, त्याच्यामुळे ते देखील आता घराच्या दिशेने वाटचाल करतात। परंतु जे प्रेक्षक चाललेत त्यांच्या माहितीसाठी अतिशय सुखरूप प्रवास करा, वाहने हळू चालवा, घरी पोचा, आरामात पोचा। घरी आपले सगळेजण, आपली फॅमिली, आपलं कुटुंब वाट पाहत आहे। नए बैट्समैन बंटी जोशी आया है मैदान में। स्विंग एंड मिस, एक और धीमी गति की कटर वहां पर, और ये शानदार ओवर और स्पेल समाप्त होता हुआ करण अंबाला का। गजब की गेंदबाजी फाइनल मैच में भी करण अंबाला द्वारा। 4 ओवर की समाप्ति, स्कोर 24 रन, 3 विकेटों के नुकसान पर आरसीसी पेट। या स्पर्धेमध्ये 11 विकेट करण अंबालाने घेतलेले आहेत, त्याच्यामुळे विकेटचे पॉइंट्स त्याचे झालेले आहेत 77। 77 प्रत्येक विकेटला 7 पॉइंट आहेत। नंतर बॅटिंगने किती धावा केल्यात याची चर्चा नंतर होईल। फरदीन काझीने 111 धावा केलेल्या आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये। ताशा ढोल वाजताना दिसतात। गोरसई बी पहिल्या सीझनचा चॅम्पियन रिग्नेश 11 गोरसई बी या नावाने हा संघ स्पर्धेमध्ये उतरला। तिसऱ्या सीझन मध्ये आपण पाहतोय पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा विशाल पाटील साहेबांचा संघ गोरसई बी मैदानामध्ये उतरला। चला प्रेक्षकांना विनंती आहे, सेल्फी आतमध्ये घेऊ नका, मॅच सुरू आहे। कमाल की टीम है गोरसई भी, अलग अलग नाम से अलग अलग टूर्नामेंट में खेलती है। नाम बदलता है लेकिन काम नहीं।
अब तो साल भी बदल गया, लेकिन इस टीम का काम नहीं। भवेश पवार एक बार फिर से आक्रमण पर आते हुए, सामने है उस्मान पटेल, उठाकर खेलने का प्रयास, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए। ग्राउंडेड शॉट बना है डीप मिड विकेट से पवन आते हुए गेंद पर, सिर्फ 1 रन लेने का मौका। फाइनल मैच जरूर वन साइड चल रहा है, लेकिन पूरे टूर्नामेंट को काफी एंजॉय किया गया कुणाल। हर रात हमने देखा है यहाँ पर दर्शक जबरदस्त संख्या में उपस्थित रहे हैं। ऑनलाइन व्यूवर्स के क्या कहने। एक और खूबसूरत गेंद, आणखीन एक डॉट बॉल। चॅम्पियन टीम या स्पर्धेमध्ये जो राहणार आहे, मगाशी देखील माहिती दिली होती, ट्रॅक, टी शर्ट, शूज 70-70 स्पोर्ट्स कडून बॅग, सॉक्स आणि इनर्स या सगळ्या गोष्टी चॅम्पियन टीमच्या 15 खेळाडूंना दिल्या जाणार आहेत। याची माहिती मगाशी देखील टॉसच्या वेळी दिली होती मी। अजूनही 73,000 प्रेक्षक ऑनलाइन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। 73,000। टेनिस बॉल क्रिकेट के सुपर हीरोज, उनके चहीते खिलाड़ी इस समय मैदान में है। चला टूर्नामेंट में करण अंबालाचा सबस्टिट्यूट खेळाडू फील्डिंग साठी यायचंय, गोरसे बी। पूरी तरह से दबदबा रहा है इस टूर्नामेंट में पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी टीम का। पहले मैच से लेकर हमने देखा है कि काफी क्लिनिकल परफॉर्मेंस, शायद ही कोई मैच रहा होगा जहां पर ज्यादा चुनौती किसी टीम ने उनको पेश की हो। उस्मान पटेल भी अब मिडल नहीं कर पा रहे। कुठल्या प्रेक्षकाची बॅग जर हरवलेली असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। इम्बेल आमचे जे वडापाव विक्रेते आहेत त्यांच्या त्या शॉप वरती बॅग तुम्ही विसरलेला असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा आणि ओळख पटवून ती बॅग घेऊन जा। धावा झालेल्या 27-27, 3 फलंदाज बाद, सामना समाप्तीच्या मार्गावर। मॅन ऑफ द सिरीज साठी 2 बाईक दिल्या जाणार आहेत या स्पर्धेमध्ये। एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आणि त्याचबरोबर ग्रामीणचा खेळाडू। ग्रामीणच्या खेळाडू आणि ऑल इंडिया आयकॉन खेळाडू लक्षात घ्या, प्रत्येक धावेसाठी तुम्हाला 1 पॉइंट आणि 7 पॉइंट दिले जातील विकेटसाठी। याची माहिती आपण प्रत्येक बिग बॅश लीग मध्ये देतच असतो। ही 15वी बिग बॅश लीग, ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचं हे 3रं पर्व आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत। 28-3 अशी परिस्थिती आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिकची। 13 गेंदे 69 रन, यह है समीकरण। इस बार ओहो, स्टंप्स के काफी करीब से गेंद पीछे गई है। बिट किया था उस्मान पटेल को, यहां पर रन तो पूरा किया है, लेग बाइस का इशारा करते हुए अंपायर। और इसके साथ ही एक और शानदार ओवर की समाप्ति। 5 ओवर का खेल पूरा हुआ। आरसीसी पेट टीम का स्कोर केवल 29 रन 3 विकेटों के नुकसान पर। 2 षटकात शिल्लक आहेत। 5 ओव्हरचा खेळ संपलाय। 29-3। दोन ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे। चला प्रेक्षकांना विनंती आहे, 2 ओव्हर नंतर हे सगळे खेळाडू बाहेर तुम्हाला भेटतील। इकडे बाहेर सेल्फी घ्या। प्रचंड उत्साह प्रेक्षकांचा गेल्या 6 रात्रीमध्ये, सर्वात मोठी व्ह्यूवरशिप 6 मिलियन्स पेक्षा जास्त प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेले, म्हणजेच ऑलमोस्ट 60 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली। आज मगाशीच अनाउन्समेंट झाली, 15 लाख व्ह्यूवरशिप एका रात्रीच्या खेळामध्ये। भरपूर कमी स्पर्धांना मिळते आणि ती 15 लाख व्ह्यूवरशिप आपल्याला आज प्राप्त झाली। 8,90,000 सबस्क्रायबर 70-70 स्पोर्ट्सचे कंप्लीट झालेत। 9 लाख झाले असते तर नक्कीच प्रेक्षकांना देखील 50,000 आणि 25,000 हे पारितोषिक होतं। मिशन 1 मिलियन वर आपण काम करतोय आणि मित्रांनो, हे पारितोषिक इथून पुढे देखील अशीच चालू राहतील। सबस्क्राइब करत राहा। आणखीन पुढच्या स्पर्धेमध्ये देखील प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येऊ। येणारी स्पर्धा ही 3 फेब्रुवारी पासून 8 फेब्रुवारी पर्यंत मानकोलीच्या ग्राउंडवर रंगते। कच्छ, गुजरात, पालघर, ठाणे, पुणे हे सर्व जिल्हे खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्याच्यामुळे तीही स्पर्धा पाहायला विसरू नका। येणाऱ्या 3 फेब्रुवारी पासून 8 फेब्रुवारी पर्यंत मानकोलीच्या क्रीडा नगरीमध्ये
आनंद प्रीमियर लीगचं देखील आयोजन केलं जाणार आहे कतार दोहामध्ये. ती स्पर्धा पहा. बॉल हवेत आहे, फिल्डर चाललाय, उस्मानची विकेट आता धोक्यात आहे आणि ती विकेट मिळेल कपिलला. फलंदाज उस्मान आउट. काफी संघर्ष कर रहे थे उस्मान पटेल भी, बड़े शॉट्स नहीं आ रहे थे. इस दफा हवा में खेला उन्होंने, लेकिन वहां पर फील्डर पहुंच गए. राहुल के ने शानदार कैच और एक बड़े बैट्समैन आउट होकर पेविलियन में लौटते हुए उस्मान पटेल. इस फाइनल मैच में जरूर थोड़ा सा निराशाजनक प्रदर्शन रहा है, लेकिन पूरे टूर्नामेंट में उस्मान की बल्लेबाजी गजब की रही. आता प्रेक्षक नाही थांबणार. आता प्रेक्षक नक्कीच घराच्या दिशेने वाटचाल करतील, कारण एकमात्र खेळाडू उस्मान पटेल हा खेळाडू खूप महत्वाचा खेळाडू होता. त्याच्यावर सर्वांच्या आशा होत्या आणि शेवटी तो आउट झालाय या मॅच मध्ये. अविनाश न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी. चला प्रेक्षक, मॅच चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणी येणार नाही, अजून सामना संपलेला नाहीये. मॅचच्या नंतर सर्व हे खेळाडू तुम्हाला भेटतील. पंधरा खेळाडूंना बॅट, ट्रॅक, टी शर्ट, शूज, इनर्स, त्याचबरोबर सॉक्स, 70-70 ची सगळी उपकरणं दिली जाणार आहेत. आणि हा एक वेगळा मापदंड इथे सेट केलाय 70-70 स्पोर्ट्स कडून. अंतिम विजेत्या टीमला 12 लाख रुपयाचं पारितोषिक, उपविजेत्या टीमला 6 लाख रुपयाचं पारितोषिक. सेमी फायनलिस्ट टीमसाठी 1-1 लाख रुपयाचं पारितोषिक. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ग्रामीण खेळाडू, एक बाईक, मॅन ऑफ द सिरीज खुल्या गटातला खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, त्याला देखील एक बाईक दिली जाईल. आणखीन एक चांगला बॉल, बॅक टू बॅक डॉट बॉल कपिलच्या माध्यमातून येत आहेत. लगातार डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल, लगातार आणखीन एक डॉट बॉल येतोय. हा एक मात्र सामना जिथे आपण पाहिलं टॉस जिंकल्यानंतर सूरजने सांगितलं की आम्ही बॅटिंग करणार. या टीमच्या विरोधाने काय बॅटिंग केली आहे, सगळ्यात मोठं टार्गेट. आणखीन एक डॉट, निर्धाव षटक देखील आता फायनल मॅच मध्ये कपिल टाकू शकतो. 5 डॉट बॉल त्याने टाकलेत. निकल के मारा इस दफा और सीधे दर्शक दीर्घा में शानदार छक्का. शेवटी शेवटच्या बॉलवर हा षटकार आलाय. लास्ट बॉलवर 6 धावा येत आहेत आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 65 धावा करायचे, 62 धावा करायचे 6 बॉलमध्ये. महज औपचारिकता शेष है इस फाइनल मैच में. ही चिमुकली पहा, एवढ्या रात्री देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ती आली होती. हिचंही स्वागत आहे. प्रत्येक स्तरावरील प्रेक्षक आले होते या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. वरुण एस पाटील साहेबांची ही संकल्पना, त्यांची स्पर्धा, महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग, सर्वात जास्त व्ह्यूअरशिप या स्पर्धेला लाभली आहे. 6 मिलियन 60 लाख प्रेक्षक, 2 दिवशी 11 लाख प्रेक्षक, आज 15 लाख प्रेक्षकांनी ऑनलाईन 70-70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा पाहिली. फॉर्मेलिटीज को कंप्लीट करने के लिए गेंदबाजी के लिए तैयार होते हुए पवन केने, लास्ट ओव्हर ऑफ द टूर्नामेंट. बॉल आता एक्स्ट्रा कव्हर गॅप मध्ये चालला आणि इथे चौकार मिळेल. 4 धावा येतील. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 39. ग्रामीण गटामध्ये देखील एक बाईक दिली जाणार आहे. बॅटची कडा, विकेट कीपरच्या थोडासा बॉल पुढे पडतोय का आउट झाला हे पाहूया. आणि इथे मात्र फलंदाज बाद घोषित केलाय पंचांनी. चांगला झेल भावेश कडून. कमाल का प्रदर्शन भावेश पवार, पवन केने, सूरज केने, फरदीन काजी, करण अंबाला, कपिल केने, सभी खिलाड़ियों ने कमाल कर दिया है और जीत के दहलीज पर दूसरी मर्तबा चैंपियन बनने की तैयारी में है ग्रामीण धमाका बिग बैश लीग में. गोरसई भी
5वें विकेट का पतन हुआ है। स्कोर केवल 39 रन। बल्लेबाजी में जो शुरुआत चाहिए थी वो मिली नहीं। कप्तान सोहेल बहुत जल्दी आउट हुए पहले विकेट के रूप में, और उसके बाद उस्मान पटेल टिके रहे थे लेकिन उनको भी हाथ खोलने के मौके नहीं दिए गेंदबाजों ने। 39 39 धावा, 5 फलंदाज बाद। बॅकफुटला जात असताना एक चांगला पंच इथे पाहायला मिळतोय। बॉल चालला डीप मध्ये, स्वीपर कव्हरला फिल्डर आहे, एकच धाव इथे मिळताना दिसेल। आता दुसरी धाव देखील ऍड होईल ओ थ्रोच्या स्वरूपात। 2 धावा टीमच्या टोटल मध्ये। फरदीन काझी गोरसई बी के समर्थकों का जश्न शुरू हो चुका है। रिवर्स खेलना चाहते थे, इस बार बीट किया है पवन केने ने। अब बची है केवल 2 गेंदे। 1 प्लेस शॉट आहे बॉलिंग करणाऱ्या टीमचा। फरदीन काझी बाहेर आलेला आहे। यॉर्करचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर, आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय। आणखीन एक विकेट आता पवन केनेच्या खात्यामध्ये। 6 विकेट पवन केनेच्या खात्यामध्ये झालेल्या आहेत। लास्ट बॉल या महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचा लास्ट बॉल आहे। फटाके फुटणार आहेत, त्याच्यामुळे थोडस बाजूला थांबा। आभार व्यक्त करू अलेक्सा फायरवर्क्स, आभार व्यक्त करू प्रतीक म्हात्रे, साऊंड अँड सर्व्हिस यांचं, आमचे सर्वच ऑफिशियल, आमचे पंच, आमचे कॉमेंटेटर मित्र, सगळ्यांचं मनपूर्वक आभार। या स्पर्धेच्या माध्यमातून पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आता देखील थोड्याच वेळात होईल, परंतु फटाके वाजणार आहेत, फटाक्यांपासून थोडस दूर थांबा। फायनल बॉल महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचा, आणि या बॉलसह पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा गोरसई बी ने महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग ही स्पर्धा इथे जिंकली। अभिनंदन।